बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिला नारा लावला की शिका, दुसरा नारा लावला की संघटित व्हा आणि तिसरा नारा होता संघर्ष करा। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बोधिसत्व होण्यासाठी असलेल्या अथक प्रयत्नामध्ये बाबासाहेबांनी मिलिंद कॉलेज काढत असताना औरंगाबादला राहून त्यांनी कॉलेज काढलं, मुंबईला सिद्धार्थ कॉलेज काढलं। तर त्या कॉलेजचे बाबासाहेबांच्या हयातीत कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थी आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत। जोरदार टाळ्या बाळासाहेब बैसाने, बाळासाहेब बैसानेसाठी एकदा जोरदार टाळ्या। तर बाळासाहेब बैसाने यांचे वडील शिक्षक असल्यामुळे बाळासाहेब बैसानेंना मुंबईमध्ये शिक्षण घेण्यासाठी येता आलं आणि ते विमानामध्ये फ्लाईट पर्सर बनलेत। त्यांनी सुंदर असं मोठा फ्लॅट कुर्ल्याच्या चांगल्या सुंदर सोसायटीमध्ये आहेत। त्यांचे चिरंजीव मुली सर्व सुखासीन आहेत आणि आमची दोस्ती खूप मोठी आहे। बाळासाहेब बैसानेंनी 90 नाही का 90 ते किती 1990 आपण गाडी घेतली, 1990 आम्ही धम्मप्रचारासाठी लक्झरी बस घेतली होती। तर बाळासाहेब ड्युटी करून यायचे आणि मला घेऊन अगदी या परिसरात जेवढे काही नोकरदार असे त्यांच्या घरी घेऊन जायचे। पर हेड 1000 रुपये याप्रमाणे आम्ही दान जमा करत गेलो आणि 8 लाख रुपये दान जमा केलेत। 8 लाख रुपयासाठी टाळ्या वाजवा। आणि 5 लाख रुपये आम्ही बँकेकडून कर्ज घेतलं आणि एक शताब्दी रथ घेतला आणि तो रथाचं उद्घाटन आम्ही त्यावेळेस रामदास आठवले साहेब मंत्री होते त्यांच्या हस्ते केलं। तर हे साक्षीदार आहेत। बुद्धगयेमध्ये आपण जमीन घेतली, तिथं विहार बांधलं। तर ह्या सगळ्या घटनाचे साक्षीदार असलेले बैसाने साहेब ते तुमच्या समोर बाबासाहेबांच्या इतिहासामध्ये नेऊ इच्छितात। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज ह्या मंचावर असलेले महास्थवीर विशुद्धानंद महाथेरो यांच्या कृपेने तुमचा आमचा आज अल्पसा परिचय झाला, त्याबद्दल मी त्यांचा फार फार आभारी आहे। जपानचे धर्मगुरू जपानवरून आपल्या भारतामध्ये खास बौद्ध धर्माच्या प्रचारार्थ येतात। त्यांनी सुद्धा आपल्या देशामध्ये जपानमध्ये बौद्ध धर्माचा प्रचार केला। मी जपानमध्ये अशी एक धातूची मूर्ती पाहिली की त्या मूर्तीमध्ये 10-11 माळे मूर्तीच्या आतमधून जाता येते असे 11 माळे त्या मूर्तीमध्ये पाहिलेत। म्हणजे 150 फूट उंचीची बुद्धाची मूर्ती जपानमध्ये थायलंडमध्ये प्रचंड विशाल मूर्ती आहे। आज आपल्याकडे जे भंतेजी आलेले आहेत, जापानीज धर्मगुरू आलेले आहेत, त्यांच्याकडे भिक्षूंपेक्षा अशा प्रकारे धर्मगुरू प्रचार आणि प्रसाराचं कार्य करतात। तर आता टुंग बंद करावर तुम्ही जाऊ द्या, 15 मिनिटं भंतेजींचं प्रवचन झाल्यावर सुरू करता। तर जपानचे भंतेजी जपानवरून भारतामध्ये अभ्यास करण्यासाठी आले की भारतातले लोक बुद्ध धर्माचं किती आचरण करतात, बुद्ध धर्माचं किती ते पालन करतात। कारण जपानमध्ये 100% लोक बौद्ध धर्माचं आचरण करतात। जपानचे लोक खोटं बोलत नाहीत, जपानचे लोक कुणाला फसवत नाहीत, जपानचे लोक आपल्या बोलण्याचा कुणाला त्रास होईल एवढं वाईट वागत नाहीत। असं फोनवर मोठ्याने बोलत नाही, हॅलो कुठे आहेत हो, असं कोणी फोनवर बोलत नाही। आम्ही त्या सुपरफास्ट गाडीमध्ये पाहिलं की त्यांना फोन आला तर ते बाथरूममध्ये जातात आणि एकदम हळूहळू बोलतात। आपला त्रास दुसऱ्याला होणार नाही याची काळजी घेतात। आणि आपले भारतातले लोक उलट
दुसऱ्याला त्रास होईल असं बोलतात. तर जपानने जी प्रगती केलेली आहे ती प्रचंड विशाल प्रगती केलेली आहे. त्यांच्यासोबत त्यांचे एक सेवक आलेले आहेत जे भारतीय भाषा बोलतात, ते तुम्हाला मराठीमध्ये समजून सांगतील. माईक सांगा त्यांना करा, तिकडे तिकडे जा माईक. हॅलो हां या. तर हे जपानचे धर्मगुरू प्रवचन देतील. ते काही जास्त बोलत नाही, पण तुम्ही ऐकलं तर ते तुम्हाला जपानच्या जे काही आज प्रगती आहे, जपानची मशीन म्हटली की तुम्ही विश्वासाने घेता. जपानचा तो साधा रेडिओ का असे ना, जपानचं कॅल्क्युलेटर असो ना, जपानचा मोबाईल असो ना, तर हे जे काही तुम्ही विश्वास आहे जपानवर 100%, याचा अर्थ जपान फसवत नाही, जपान खोटारडा नाही चायनासारखा, आणि जपान कधीच अशा प्रकारे कुणाची फसवणूक करत नाही. तर त्या देशातले धर्मगुरू तुमच्यासमोर बोलतायत. जोरात टाळ्या प्लीज. कमी हां ओके. No, you speak here. He's speaking here. पहिले मी इंट्रोड्यूस करतो. तथागत भगवान गौतम बुद्ध, महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना मी त्रिवार वंदन करतो आणि पूजनीय आदरणीय भंतेजी विश्वदानंद बोधी यांना मी प्रणाम करतो. आज आपल्या इथे पवई हिरानंदानी इथे जपानचे हॅपी सायन्सचे धम्मगुरू कोटा नोगुची इथं आलेले, मी सर्वांना विनंती करतो की यांना टाळ्या वाजवून यांचं स्वागत करावं. हॅपी सायन्स ही जपानची एक संस्था आहे आणि ही 180 देशांमध्ये काम करते. आणि पूजनीय भंतेजी विश्वदानंद बोधी हे मागच्या वर्षी या संस्थेमध्ये आले होते, हॅपी सायन्स संस्थेमध्ये. आमचे जे जपानमध्ये भंतेजीने आता सांगितलं जपानबद्दल, तर आमचे जपानमध्ये कमीत कमी 400 विहार आहेत हॅपी सायन्सचे, आणि एक विहार 180 एकरमध्ये तिथे आहे. आणि आमचे संस्थेचे संस्थापक आहेत मास्टर रिहोकावा. त्यांनी धम्मावरती 3200 पुस्तकं प्रकाशित केलेले आणि जागतिक 47 भाषेमध्ये ते अनुवादित केलेले आहे. आपल्या भारतामध्ये धम्म म्हटलं तर मूर्ती पूजन करतात आणि विहारात फार कमी लोक जातात. पण भंतेजींनी जपानमध्ये बघितलं की प्रत्येक मनुष्य जो बुद्धिस्ट आहे, जो बुद्धांना मानतो, तो विहारात जातो आणि विशेष म्हणजे दान करतो. कुठल्याही गोष्टीसाठी तिथं कामाला लोक नसतात, स्वच्छता ते स्वतःच करतात तिथले लोक, म्हणजे कोणावर डिपेंड नसतात. तर मी जास्त तुमचा वेळ घेणार नाही. हॅपी सायन्स बद्दल आणि एल्कांतारे बद्दल जे सम्यक बुद्ध आहे त्याबद्दल मी कोटा नोगुची सान यांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी 2 शब्द बोलून तुमच्या समोर बोलावं. हाय दोजो हाय. जय भीम. जय भीम. I'm Kota Noguchi, Happy Science Monk. Nice to meet you all over here. ट्रान्सलेशनची गरज आहे का? हा नो. Okay. ओके दोजो. I'd like to introduce what we are doing in Happy Science. We Happy Science introduce future Buddha's teachings in Ajanta. You know the Ajanta cave. भाषांतर करू का मी? ओके. हे सांगतात की आम्ही जपानमध्ये हॅपी सायन्समध्ये सम्यक बुद्ध, ज्याला मैत्रीय बुद्ध म्हणतात, आम्ही त्यांचे अनुकरण करतो, त्यांच्या शिकवणीला फॉलो करतो. आणि ते फ्युचर बुद्धा जे आहे किंवा मैत्रीय बुद्धा जे, हे महाराष्ट्रामधील औरंगाबाद शहरामध्ये जे अजंठा लेणी आहे, त्या अजंठा लेणीमधनं प्रेरित झालेलो आहोत आम्ही. After Buddha passed away 2500 years later, future Buddha would descend on this
ये कमी आहे. East country. This kind of this prediction was conveyed from Ajanta, from Maharashtra. आम्ही जपानमध्ये हॅपी सायन्स मध्ये असं मानतो की जे मैत्रीय बुद्ध आहे, फ्युचर बुद्ध आहे, ही प्रेरणा आम्हाला महाराष्ट्रातील औरंगाबाद शहरामधील अजंठा लेण्यापासून प्रेरित झालेलं आहे. त्यामुळे आम्ही ह्या भागाला फार आदर करतो. Now, some Japanese or some people recognize future Buddha descended in Japan. आणि आम्ही असं मानतो, आम्ही जॅपनीज लोक असे मानतो की मैत्रीय बुद्ध हे जे येणारे बुद्ध आहे हे जपानमध्ये असतील असं आम्ही मानतो. I'm here. I'd like to inform this fact to all of you here. आणि मैत्रीय बुद्धाची जी शिकवण आहे ते सांगण्यासाठी मी एवढं दुरून तुमच्या इथे आले आहोत. Future Buddha established happy science. आणि मैत्रीय बुद्ध यांनी हॅपी सायन्सची स्थापना केलेली आहे. Then taught many teachings as a modern Buddha. आणि त्यांनी एक नवीन शिकवण सांगितलेली आहे, एक मॉडर्न बुद्धाच्या रूपाने. So future Buddha named born as Master Ryokawa, and we call the name Elkantare. आम्ही जपानमध्ये मैत्रीय बुद्ध ज्याला आपण सम्यक बुद्ध असं म्हणतो त्यांना आम्ही मास्टर रियोकावा एल्कांतारे असं संबोधतो. Elkantare, you can understand. Elkantare is an eternal Buddha. एल्कांतारेचा अर्थ आहे की सम्यक बुद्ध म्हणजे मैत्रीय बुद्ध. The core consciousness Buddha descended on this earth many times. आणि आमच्या शिकवणीच्या अनुसार जे सम्यक बुद्ध आहे ते प्रत्येक वेळेस ह्या धर्तीवरती ते आलेले आहेत. And guided all humanity. आणि प्रत्येक मानवाला त्यांनी संदेश दिलेला आहे. For the everyone's happiness. आणि प्रत्येकाच्या आनंदासाठी आणि सुखासाठी ते या पृथ्वीवरती आलेले आहे. Also beyond religious differences. आणि प्रत्येक धम्माच्या प्रांताच्या व्यतिरिक्त We Happy Science invited Vishnananda Bodhi to Japan to learn future Buddha teachings. आणि आम्ही हॅपी सायन्सने पूजनीय भंतेजी विश्वनाथ बोधी यांना जपानला आम्ही आमंत्रित केलं होतं की हॅपी सायन्स काय हे समजून सांगण्यासाठी. So we are very happy to be together with him in Japan to study future Buddha teachings. आणि आम्ही भंतेजी सोबत अभ्यास करू इच्छितो की फ्युचर मैत्रीय बुद्धाचा आणि सोबत काम करू इच्छितो आम्ही. I explain 4 points of future Buddha teachings for all of your happiness. आणि मी थोडक्यामध्ये 4 सिद्धांत सांगणार आहे मैत्रीय बुद्धाचे थोडक्यामध्ये, तर लक्षपूर्वक ऐका. First is love. पहिलं आहे प्रेम म्हणजे करुणा. Please make others happy. Don't expect love from others. आपल्याला दुःख केव्हा होतं ज्यावेळेस अपेक्षा आपण बाळगतो. तर ज्यावेळेस आपण प्रेम देतो किंवा करुणा देतो कुठलीही अपेक्षा न बाळगता प्रेम द्या, कुठली अपेक्षा न बाळगता प्रेम करा जेणेकरून आपल्याला त्रास होणार नाही. Second is wisdom. आणि दुसरं आहे ज्ञान. If you know the Buddha teachings, if you know the Elkantara teachings, you can overcome your difficulties. तुम्हाला जर धम्माचं ज्ञान असेल, एल्कांतारेचं ज्ञान असेल, सम्यक बुद्धाचं जर ज्ञान असेल तर तुम्ही आयुष्यात कुठेही चुका करू शकत नाही. And you can help others. आणि तुम्ही चुका सुद्धा करू शकत नाही आणि आपण इतरांना मदत करू शकतो. Third is self-reflection. आणि तिसरं महत्वाचं म्हणजे आत्मचिंतन किंवा आत्मपरीक्षण. All the time, keep your mind pure. प्रत्येक वेळेस आपलं मन शुद्ध पवित्र ठेवा. And remove 3 poisons of mind. आणि आपल्या मनामधील 3 प्रकारचे जे जहर आहे किंवा पॉइझन आहे ते काढण्याचा प्रयत्न करा. Greed, anger, foolishness. लोभ, क्रोध आणि मूर्खपणा हे आपल्या मनामधील 3 प्रकारचे विष असतात. It's a basic teachings, but many people now forget. हे बेसिक शिकवण आहे पण बरेच लोक हे विसरत चालले. So future Buddha taught how to purify our mind. आणि सम्यक बुद्ध सांगतात की आपलं मन पवित्र आणि शांत कसं ठेवायचं. And finally, progress.
आणि शेवटचा सिद्धांत आहे उन्नती. Progress is all the time be positive in your life. प्रत्येक वेळेस आपण पॉझिटिव्ह असायला पाहिजे आयुष्यामध्ये. And also create good world in this world. आणि आपण चांगला समाज आणि चांगलं जग निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. Beyond religious differences. कुठलाही जात पात न मानता. Buddha expect happiness for all of you. आणि सम्यक बुद्ध हे आपल्या प्रत्येकाचा आनंदाची प्रतीक्षा करताय. Also Buddha hope everyone's happiness beyond religious differences. आणि प्रत्येकाने आनंदी राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे कुठलाही धर्माचा असो. Please return back to original Buddha's intention. आणि प्रत्येकाने जे सम्यक बुद्धाचं जे इंटेन्शन आहे ते लक्षात घेतलं पाहिजे. Love, wisdom, self-reflection and progress. These four pillars of future Buddha teachings. हे 4 सिद्धांत जे आपल्याला आयुष्यामध्ये सुखी ठेवू शकतात. पहिलं प्रेम, दुसरं ज्ञान, तिसरं आत्मचिंतन आणि चौथं उन्नती. And now also we are introducing future Buddha's meditation. आणि आम्ही मैत्री बुद्धाचं मेडिटेशन सुद्धा आम्ही शिकत आहोत. I know in India the Vipassana meditation is very popular. मी असं ऐकलेलं की भारतामध्ये विपश्यना मेडिटेशन हे फार फेमस आहे. Future Buddha taught further advanced meditation, which is 4 stages meditation. आणि मैत्री बुद्धांनी शिकवलेले की 4 स्टेज मेडिटेशन हे ॲडव्हान्स लेवलचं मेडिटेशन आहे. If you practice 4 stage meditation, you can attain what you understand. What was Buddha's intention, original intention? जर तुम्ही 4 स्टेज मेडिटेशन अटेंड केलं तर आपल्याला बुद्धांचं इंटेन्शन काय हे लक्षात येऊ शकतं. And you can overcome your difficulties. आणि आपण आपल्या आयुष्यातले जे त्रास आहे जे संकट आहे आपण त्यामधनं बाहेर निघू शकतो. I hope everyone can experience this super Buddhism meditation, 4 stage meditation. आणि मला असं वाटतं की सर्वांनी हे सुपर 4 स्टेज मेडिटेशनची प्रॅक्टिस करावी. So if you want to know further our meditation information, please ask here Suhas Karve. काही मेडिटेशन इन्फॉर्मेशन असेल तर आमच्याकडे फ्लायर आहे त्याच्यावर तुम्ही संपर्क साधू शकता. I am very happy to be all of you here, and let's study future's Buddha teachings, Lord Alcantara teachings. And we would like to conduct also meditation seminar in Mumbai if you have request. मला मुंबईमध्ये सुद्धा हॅपी सायन्स इथं चालू करू इच्छितं जर तुम्हाला इंटरेस्ट असेल शिकण्यामध्ये तर. So please feel free to ask us. तुम्हाला काही प्रश्न असेल तर आम्हाला विचारू शकता. Yes, I'm very happy to be here together with all of you here, and I'd like to say thank you to Vishnananda Balaji and his also passion to study future's Buddha teaching in Japan. मला तुम्हा सर्वांसोबत येऊन भेटून फार आनंद झाला आणि मला बंदेजींसोबत हॅपी सायन्सचं खूप काम करू इच्छितो. Jai Bhim. Also Jai Alcantara. जय एलकांतारे. Okay, yeah. Step by step. And thank you very much. Dhanyawad. धन्यवाद. परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एक संदेश दिलेला आहे तो आपण लक्षपूर्वक ऐका. तत्पूर्वी या ठिकाणी सुकुमार कांबळे साहेबांचं आगमन झालेलं आहे. आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. मी गुरुवर्य पूज्य भिक्खू शांतबुद्धी महातेरो यांना विनंती करतो की कांबळे साहेबांचं भाषण या ठिकाणी होईल, पण तत्पूर्वी आपण त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करूया. सर्व मिळून एक पुष्पगुच्छ घेऊन या खालून. पुष्पगुच्छ घेऊन या. आयुष्यमान प्राध्यापक सांगलीवरून आलेले आहेत सुकुमार कांबळे साहेब यांचं स्वागत भंतेजी करत आहेत. समोर या सर. यांचं सर्वांचं व्याख्यान आपल्याला ऐकायचं आहे.
कांबळे साहेबांना सांगू इच्छितो, जोरदार टाळ्या वाजवा. तुम्ही त्यांचं भाषण ऐकलं ना, तुम्हाला सांगायचं काम पडणार नाही नंतर. बऱ्याच लोकांनी ऐकलं असेल, पण आता प्रत्यक्षात ऐकायचं आहे तुम्हाला. हॅलो, भगवान नरवाळे साहेब कुठे असेल त्यांनी स्टेजवर यायचं आहे. इंजिनियर भगवान नरवाळे साहेब. या ठिकाणी प्राध्यापक सुकुमार कांबळे साहेबांचं भाषण झाल्यानंतर रमाई माता रमाबाई भीमराव आंबेडकर यांचं एक पात्र नाटक सुद्धा होणार आहे. कलाकारांनी आपला स्टेजचा सेटअप करून घ्यावा आणि मुकुंदवार साहेबांना शब्द देतो की आपण पुढच्या वर्षी तुम्हाला भरपूर वेळ दिला जाईल. सध्याला वेळ कमी आहे, यात ऍडजस्ट करावं. भारतीय बौद्ध महासभाचे कार्याध्यक्ष परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू हे चेंबूर पर्यंत आलेले आहेत. थोड्याच वेळात या ठिकाणी आयुष्यमान भीमराव आंबेडकर साहेबांचं आगमन होणार आहे. मी पुन्हा एकदा माता रमाबाई आंबेडकर एकपात्री नाटक करणारे आयुष्यमती अभिनेत्री प्रियंकाताई उभाडे यांना सूचना करतो की आपल्या स्टेजचं कशा प्रकारे सेटअप करायचा, हा सेटअप आपला चालू राहू द्यावा. सोबत आयुष्यमान सुकुमार कांबळे साहेब प्राध्यापक हे आपणास भाषण करणार. एक मगाशी सांगता सांगता राहून गेलं की बाबासाहेबांनी आपल्याला विदेशी बौद्धांसोबत कनेक्ट होण्यासाठी सांगितलेलं आहे. लक्ष आहे का तुमचं इकडं? मी कार्यक्रम अरेंज करतो आणि तुमचं लक्षच नाही माझ्यावर, काय फायदा मग आहे ना. तर बाबासाहेबांनी आम्हाला विदेशी बौद्धांसोबत कनेक्ट होण्यासाठी सांगितलेलं आहे. कनेक्ट कसं होणार? आता इथे अडचण अशी आहे की विदेशातला जो कुठलाही बुद्धिस्ट उपासक भारतामध्ये येणार तर त्याचं विमान कुठे उतरणार? पहिले मुंबईमध्ये, नाहीतर कलकत्ता, नाहीतर दिल्ली. म्हणजे विदेशातून येणारे जे प्लेन आहेत ते या ठिकाणी उतरणार. आता एअरपोर्टवर आपली माणसं कामाला नाही. कुठले एअरपोर्ट असेल, कलकत्त्याचं असेल, दिल्लीचं असेल, जे काही इंटरनॅशनल एअरपोर्ट असेल, आपले माणसं कामाला नाही. कामाला आहे दुसरीच माणसं. विदेशी बौद्ध जेव्हा उतरतो तर त्याला उतरल्यानंतर हिंदूंचे देवीदेवतेंचे मंदिरं दाखवले जाते. त्यांना जेवढं काही हिंदू धर्मामध्ये बालाजी असेल किंवा चारधाम जे काही त्यांचे असेल ते दाखवलं जाते. आणि नंतर शेवटला बुद्धगया दाखवलं जाते. तो बुद्धगया पण कशी दाखवलं जाते माहिती आहे की भगवान बुद्ध हे विष्णूचे 10वे अवतार आहे असं म्हणून दाखवलं जाते. म्हणजे विदेशातला बौद्ध उपासक भारतामध्ये तर येतो, पण त्याच्यापर्यंत पोहोचते कोण पहिले? तर मनुवादी. तर बाबासाहेबांनी सांगितलं की विदेशाच्या लोकांसोबत कनेक्ट व्हा, कॉन्टॅक्ट करा. तर कसं करणार? आपलं प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी पाहिजे. आणि बाबासाहेबांचा उद्देश हा होता की जर कधी इथल्या मनुवादी लोकांनी इथल्या बौद्ध समाजावर अन्याय अत्याचार केला तर भिवू नका. तुमचा बुद्धांना मानणारा एक वर्ग विदेशामध्ये आहे, तो तुम्हाला सपोर्ट करेल, विदेशातून दबाव टाकेल आणि तुमचे जर इथं हक्क अधिकार कुठं कोणी छिनत असेल तर ते दबाव टाकतील आणि इथल्या बौद्धांना मदत करतील. म्हणून विदेशी बौद्धांसोबत कनेक्ट होण्यासाठी सांगितलं. परंतु आपल्याकडे तो प्लॅटफॉर्म नाही आहे. आजही भारताची अशीच परिस्थिती आहे. एअरपोर्टला कामाला नाही. तर बंतीजींचं असं विजन आहे, आपले गुरुवर्य पूज्य भिक्खू विश्वंतपती महाथोर यांचं असं विजन आहे की या ठिकाणी या हिरानंदिनी बुद्ध विहारामध्ये सुंदर असं कंस्ट्रक्शन केलं जाईल आणि एअरपोर्टला येणारा प्रत्येक बुद्धिस्ट तो आपल्याकडं केव्ज आहेत किंवा बाबासाहेबांचं कार्य आहे ते त्याला दाखवलं जाईल, बुद्धांची बुद्धगया दाखवलं जाईल आणि त्यानंतर आपले असे कार्यक्रम दाखवला जाईल. तेव्हा विदेशातला बौद्ध आपल्यासोबत कनेक्ट होईल. आता विदेशातला बौद्ध आपल्यासोबत कनेक्ट नाही, पण हे विजन घेऊन बंतीजी या ठिकाणी काम करत आहेत आणि मोठ्यातला मोठा हा कार्यक्रम होईल. तर आयुष्यमान प्राध्यापक सुकुमार कांबळे साहेबांना मी
विनंती करतो, सूचना करतो आणि धर्मगुरू म्हणून आदेश देतो की आपण या ठिकाणी यावं आणि आपले या ठिकाणी शब्द लोकांना ऐकवावा. सकाळपासून हा कार्यक्रम चालू आहे. सकाळी जवळपास 500 बंतीज येऊन गेलेत आणि आता अजून काही उपासक गेले. आता दुसऱ्या सत्रामधले अजून लोक येत आहेत. तर आपलं भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सत्यशोधक अण्णाभाऊ साठे या विचाराने मी पहिल्यांदा वंदन करतो. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले बनतेगण, विचारपीठातील सर्वच प्रतिष्ठित व्यक्ती आणि माझ्या जमलेल्या बंधू आणि भगिनी, खरं तर बनतेंचा मला 1 महिन्यापूर्वी फोन आला होता आणि मी त्यांना होकार दिला होता, पण त्यानंतर कोणाचाच कॉन्टॅक्ट नाही. अचानक रात्री 9 वाजता आर आनंद बनतेंचा मला फोन आला, तुम्ही निघालाय का नाही, आणि माझ्या ते लक्षातच नव्हतं. आणि मग मी लगेच निर्णय घेतला की जायचं आणि मी सांगलीहून इथं आलो आहे. मी दुपारी इथं आलो होतो, फुल भरला होता हॉल. एवढा मोठा प्रोग्राम मुंबईसारख्या शहरामध्ये होतो, ह्याचा अर्थ एक दिवस हा देश बौद्ध झाल्याशिवाय राहणार नाही अशी मला आशा आहे. पण हा देश बौद्ध करायचा असेल तर काय पथ्य पाळली पाहिजेत मित्रांनो. बाबासाहेबांनी 2 ग्रंथ लिहिले, अस्पृश्य मूळचे कोण आणि शूद्रपूर्वी कोण होते. त्या अनुषंगानं जर विचार केला तर आपलं काम म्हणावं तसं समाधानकारक नाही. काय लिहिलंय बाबासाहेबांनी? आम्ही भारतीय माणसं सिंधू नदीच्या कडेला रावट्या टाकून टोळ्या टोळून राहिलेल्या असताना परदेशातून काय माणसं या देशात आली, ते परके म्हणजे आजचे ब्राह्मण. ब्राह्मण ह्या देशातला वंश नाही. बघतोय तर सिंधू नदीच्या कडेला हे भारतीय माणसं टोळ्या टोळून रावट्या टाकून राहिलेले आहेत. आपल्यापेक्षा भारतीयांची संख्या जास्त आहे. त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी बुद्ध पूर्व काळामध्ये 3च वर्ण तयार केले, ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य. शिकवा हा व्यवसाय त्यांनी आपल्याकडे घेतला. संरक्षण करा म्हणून क्षत्रियांना काम दिलं आणि जे राहिले त्यांना सांगितलं आम्हाला आमची सेवा करा, ते वैश्य झाले. पण क्षत्रियामध्ये 2 कुळ होते, एक सोमवंशी क्षत्रिय आणि सूर्यवंशी क्षत्रिय. सोमवंशी क्षत्रिय सत्तेत होते, ते राजे होते. सूर्यवंशी क्षत्रिय सत्तेत नव्हते. पण ब्राह्मण सोमवंशी राजांना खूपच जाचकाठी लादू लागले. राजे म्हणाले आम्ही तुमचं ऐकतोय म्हणून वाटेल ते सांगू नका. ब्राह्मण म्हटले आमचा अवतार देवाचा आहे, आमचा जन्म तोंडातून झालेला आहे, आम्ही जे तोंडातून बाहेर टाकू ते झेललं पाहिजे, ऐकलं पाहिजे. राजे म्हटले आम्ही ऐकू, पण वाटेल ते ऐकणार नाही. या अट्टीवरून सांगण्यावर वाद एवढा विकोपाला गेला. कोणत्याही क्षणी सोमवंशी राजे आणि ब्राह्मण यांच्यामध्ये युद्ध सुरू होणार. एवढ्याच ब्राह्मणाने विचार केला, बुद्धीच्या जोरावर युद्ध जिंकता येत नसतं, त्याला शस्त्राची गरज लागते आणि शस्त्रानं फक्त युद्ध जिंकता येत नसतं, त्याला बुद्धीची जोड लागते. हा विचार करून ब्राह्मण सोमवंशी क्षत्रियाकडे गेले, ते सत्तेत नव्हते. त्यांनी सांगितलं राजांना आमच्यामध्ये वाद निर्माण झालाय, मग कोणत्याही क्षणी युद्ध सुरू होईल, मग तुम्ही आम्ही दोघे जर एक झालो आणि जर युद्धाला सुरुवात झाली तर नक्कीच आपण सोमवंश राजांचा पराजय करून ते पराजय झाले तर तुम्हाला आम्ही राजाची गादी देऊ. ते सूर्यवंशांना पटलं, दोघे एक झाली. त्या भयानक युद्धामध्ये सोमवंश राजांचा पराजय झाला. वाताहत झाली सोमवंश राजांची. जे राजे मारले गेले ते मेले, जिवंत होते ते बायका मुलांना घेऊन जंगलामध्ये पळून गेले. ठरल्याप्रमाणे सूर्यवंशी सत्तेत आले. पण जंगलामध्ये जे सोमवंश राजे बायका मुलांना घेऊन पळून गेलते, त्या जंगलातल्या ऊन वारा हवा हिंस्पृश्याचा खूप त्रास सुरू झाला. त्या त्रासाला कंटाळून काही माणसं एकत्र ती पहिली टोळी जंगलातून बाहेर पडली, नगरात आली, हात धरून उभी राहिली, म्हटली आम्ही शरण आलोय, आम्हाला स्वीकारा. मग यार सांगितलं तुम्ही शरण आलात हो, मग तुम्ही गेलेली, तुम्हाला सत्ता मिळणार आहे, जमीनदारी सत्ता मिळणार, तुम्हाला गुलाम म्हणून राहावं लागेल आणि सांगाल ती कामं करावं लागतील. ती पहिली टोळी म्हटली आम्हाला आमची जमीन नको, आम्हाला आमची सत्ता नको, आम्ही सांगत ती कामं करायला तयार आहे, गुलाम म्हणून राहायला तयार आहे. आणि म्हणून माझ्या बांधवानो, गुलाम म्हणून त्या पहिल्या टोळीला कामं दिली. एकाला सांगितलं लोकांचा धंदा करतो लोहार झाला, दुसऱ्याला जर लाकडाचा धंदा करतो लोहार झाला, सुतार झाला. हे साडी माळी तेली तांबडी गोष्टी नावी धनगर सुतारला वारकुंभार गावातले 12 बलुतेदार, ही सोमवंशी राजांची पहिली टोळी शरण आलेली आहे. हे साडी माळी तेली तांबडी गोष्टी नावी धनगर सुतारला वारकुंभार गावातले 12 बलुतेदार, यांची लोकसंख्या 52% आहे.
आणि जातीची संख्या 4,500 आहे. ह्या पहिल्या टोळीला पहिल्यांदा एक नाव जर कोणी दिलं असेल, ते नाव दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. ते नाव म्हणजे अदर बॅकवर्ड क्लास, ओबीसी, तर मागासवर्गीय 52%. अजून काय जंगलात राजा राहिलं होतं, त्यांना कळालं. दुसऱ्या टोळीला पहिल्या टोळीचा स्वीकार केलाय. त्या राहिलेल्या सोमवीर राजांपैकी दुसरी एक टोळी तयार झाली. ती म्हणाली आपण पण जाऊया शरण. पण त्या दुसऱ्या टोळीचा नायक तयार होता, तो म्हटला जायचं पण लाईन ना घाजा. मग काय आलीच वेळ तर 2 हात करू म्हणून ती दुसरी टोळी जंगलातून बाहेर पडली. पहिली नगरात गेली होती, दुसरी नगरात नाही गेली, ती गावाच्या बाहेरच येऊन तुंबली. यांना कळालं एक दुसरा ग्रुप शरण आलाय. हे गावाच्या शिवाने विचारलं का आलाय. त्या दुसऱ्या टोळीचा नायक म्हटलं आलोय पण लय नाग आहे. मग का आलाय. वेळ आल्या बघून घे हे सांगायला आलोय म्हटला. माझ्या बांधवांनो, वेळ आल्यावर बघून घे सांगायला म्हणजे ह्या एका वाक्यासाठी ह्या ब्राह्मण्य लोकांनी ह्या दुसऱ्या टोळीवर 5 बंद्या घातल्या. 5 गाव बंदी घातली, स्पर्श बंदी घातली, लोटा बंदी घातली, रोटी बंदी घातली, बेटी बंदी घातली. ही दुसरी टोळी म्हणजे मांग, म्हा, ढोर, चांबारच्या महाराष्ट्रात 59 जाती, केंद्रात 1500 जाती, यांची लोकसंख्या 13% आहे. आणि या दुसऱ्या टोळीला बाबासाहेबांनी घटनेत नाव दिलंय, ते म्हणजे शेड्यूल कास्ट. शेड्यूल कास्ट 13%. वेळ बघून सांगायला आलो म्हटलं तर माझ्या आया बहिणीनो, गाव बंदी. आलाच मांगा माराचा माणूस गावात दिवसा 12 वाजता त्याची सावली त्याच्या पायातच पडली पाहिजे. लागून स्पर्शबंदी. लोटाबंदी घातली. मांगा माराचा माणूस रस्त्यानं जाताना जर चहाचं हॉटेल दिसत तलब झाली तर बाहेरच कुटकं कपासायचं. तूच घे, तूच धो, तूच पेन, तूच ठेव. सन्मानानं चहाचा कप मांगा माराना कोणी दिला नाही. रोटी बंदी घातली. मांगा मारचा हात त्यांच्या भाकरी काढून घेऊन कुत्र्या मांजराला टाका पण माणसाला देऊ नका, हा कायदा झाला. आणि 5वी बंदी सुरूच आहे का नाही. बेटी बंदी सैराट बघितला का नाही, मारली का नाही शेवटी दोघं. बेटी बंदी घातली. आणि बाबासाहेब इथं म्हणतात रे नुसत्या बंद्या घातल्या नाहीत, 5 बंद्या सोडा म्हणजे गावची घाण त्या दुसऱ्या टोळीच्या बाजूला. त्या दुसऱ्या टोळीच्या बाजूला गावची घाण येऊ लागली. त्या घाणीतून मेलेली जनावर येऊ लागली. ही पोटाची खळगी भागवण्यासाठी दुसरी टोळी मेलेली जनावर खाऊ लागली. हे मोठ्याचा नाद असा लागलाय, हाऊस म्हणून कुणी खाल्लेलं नाही. आणि मग बाबासाहेब म्हणतात रे हा समाज जगलाच कसा आणि इथपर्यंत आलाच कसा. ही SC 13%. अजून काय जंगलात त्यांना कळाला रे दुसऱ्या टोळीचा हलाल चालू मेलेले खायची पाळी आल्या. आणि ते म्हटल्या रे तिथं जाऊन मेलेलं खाण्यापेक्षा पळतेले हरणं मानून काय की म्हटले चला जा शरण. अजून आमचं बांधव जंगलामध्ये उघडी नागड्यात पळते हरणं खातात ते आहेत आदिवासी. आदिवासी 7.5%, SC 13%, OBC 52%. असा आपला गोतावळा 85% माझ्या बांधवाडो. आणि हा 85% गोतावळा एकत्र कसा राहील याच्यासाठी बौद्धाचं काम आहे. 85% लोक बौद्ध झाले. बाबासाहेब म्हणले आज ना उद्या हा देश मला बुद्ध करायचा आहे. बुद्ध म्हणाले बहुजन हित आहे, बहुजन सुख आहे. म्हणजे काय, हे SC ST OBC अल्पसंख्याक ह्यांना उद्देशून ते म्हटले बहुजन हित आहे, बहुजन सुख आहे. हा 85% गोतावळा आपण जर बौद्ध केला तर बाबासाहेबांनी राजकारण केले का नाही. माझ्या बांधवांना मी हा अजून विनंती करतो, ही वर्ण व्यवस्था, जाती व्यवस्था, विषमतेची व्यवस्था ह्या देशामध्ये जर कोणी मोडली असेल त्याचं नाव आहे भगवान गौतम बुद्ध. पहिल्यांदा समता आणली गौतम बुद्धांनी. हे वर्ण जात पोट जात नुसती जात नाही, एक जात एक झाली तरी ब्राह्मणाला धोका म्हणून जातीत पोट जाती तयार केल्या का नाही. महार म्हणून चालत नाही, महारात अळवण आहे. मांग म्हणून चालत, मांगात 10-12 जाती आहेत. ह्या जाती पोट जाती कधीच एक होऊ नयेत म्हणून 33 कोटी देवाची निर्मिती. 33 कोटी देव आहे का जगात. जपानमध्ये असले भेंडोळ 33 कोटी देव माझ्या या बहिणीनो. पण देव देताना सुद्धा मकलशी केली त्यांनी.
बघा त्यांचा देव लाल भडक बाय लांबल्याचं नाक डोक्याला गाठाचा सोन्याचा टोप घालते, हसली तर गालात हसते, बसली तर कमळाच्या फुलात बसते, तिचं नाव लक्ष्मी, ते बामणाचं कुलदैवत. एक देखणं आम्हाला दिलं नाही. काळ किती ध्यान सगळा द्या आमचा, द्या कोण डुकराव बसलाय, गारावा बसलाय, उंदराव बसलाय, दात बाहेर पोट बाहेर, पोरग सुद्धा घाबरतंय देवाच्या समोर जायला. असलं देव आम्हाला दिलं आणि देखणं त्यांनी घेतलं. ही विषमता, वर्ण व्यवस्था, जाती व्यवस्था उद्ध्वस्त करून या देशामध्ये समता कोणी प्रस्थापित केली असेल, त्यांचं नाव आहे भगवान गौतम बुद्ध. माझ्या बांधवांनो, बौद्ध भिक्खूंना मला विनंती करायची आहे. बुद्ध म्हणजे महार म्हणतात महाराष्ट्रामध्ये. हा खोडसा आणि खोटा प्रचार सुरू केलाय मित्र. बुद्ध म्हणजे महार, बुद्ध जा महारण्यात. बौद्ध महार होते का? महार म्हणजे बुद्ध आणि बुद्ध म्हणजे महार, हे समीकरण जुळत नाही. हे समजून घ्या. या देशामध्ये शुद्ध नावाचा राजाच्या नावात पोटाला जन्माला आलेलं नाव त्याचं होतं सिद्धार्थ गौतम. तो क्षत्रिय होता, क्षत्रिय होता. अशा क्षत्रियाचा हा धम्म आहे. सिद्धार्थानं तर का राज्याचा त्याग केला? इतिहासामध्ये लिहिलंय ह्यांनी. प्रेत बघितल्यामुळे, म्हातारी बघितल्यामुळे म्हणे सिद्धार्थानं राज्याचा त्याग केला. खोटा आहे माझ्या बांधवानो. एक उदाहरण सांगतो गौतम बुद्धाचं. एका मातेचं अपत्य मेलं, माता रडत होती, ब्राह्मण खवळली होती. ते म्हटले का रडतेस, मूल मेलंय, उचल प्रेत, जा भगवान गौतम बुद्धाकडे, म्हण त्याला तुला मी भगवान समजतोय, तू स्वतःला भगवान समजतोय, तुम्ही खरेच भगवान असाल तर मेलेलं प्रोड्यूस जिवंत कर, म्हण त्याला. माताच होती, उचल प्रेत, भगवंताच्या पायावर ठेवलं. म्हटले भगवान आम्ही तुम्हाला भगवान समजतोय, तुम्ही आम्हाला, मी तुम्हाला भगवान समजतोय, तुम्ही स्वतःला भगवान समजताय, तुम्ही भगवान असाल तर माझं पोरग एवढी जिवंत कर. बुद्धाने ओळखलं. माते म्हटले ठेव, मी त्याला जिवंत करतो. पण काय एक आटताय काय? जा अशा एका घरात, ज्या घरात माणूसच मिळणार नाही अशा घरातलं मुठभर वरी किंवा तांदूळ घेऊन ये, त्या वरीवर मी तुझं मूल जिवंत करतो. माताच होती, ते परत सुटली, मेलं म्हणजे मी सगळं गाव धुंडाळलं, पण माणूसच मिळणार असं एक घर मातेला भेटलं नाही. रित्या हातानं माता परत आली. म्हणजे भगवंत मी काय करू, माणूसच मिळणार असं एक घर मला भेटत नाही, मी काय करू. आणि मग बुद्ध म्हटले माते तू माणूस आहे, मी माणूस आहे, तुझं मूल माणूस होतं. माणसाच्या जन्मावर जसा तुझा विश्वास आहे तसं जन्म तिथे मृत्यू ठरलेला आहे, त्या मृत्यूवर सुद्धा विश्वास ठेव. धन देतो, शोक व्यक्त करू नको. माझ्या आया बहिणीनो, या जगामध्ये पहिल्यांदा हे सिद्धांत गौतम बुद्धाने सांगितला, जन्म तिथं मृत्यू आहे. आणि इकडं बघताय का नाही, इकडं घर घर की कहाणी, सास भी कभी बहुती, पवित्र रिश्ता, रात्रीचा खेळ चालली, आई कुठं काय करते, आई सगळंच करायला, आई कुठं काय करते. पिंकीचा विजय असो, 10 वेळेस मरते 10 वेळेस उठते. जन्म तिथं मृत्यू सांगणारा तत्व येता या जगात एकच भगवान गौतम बुद्ध. म्हणून महत्वाचा धम्म बाबासाहेबांनी आपणाला दिलाय. माझ्या बांधवांनी लक्षात घ्या. बुद्ध महार नव्हते, शुद्ध नव्हते. एक राजा, त्या राजाच्या पोटी जन्माला त्याचं नाव होतं सिद्धार्थ गौतम. एक दिवस शाक्यन कोल्या 2 खंडामध्ये रोहिणी नदी वाहत होती. रोहिणी नदीच्या पाण्याचा वादळ डोकोपाला गेला. वारंवार सूचना करून सुद्धा कोण्या लोक पाण्याचा वापर थांबवत नाही म्हटल्यानंतर शाक्य केलं सेनापतींना शेजारी बैठक बोलून सांगितलं पाण्यासाठी युद्ध करायचा वेळ आणि दिवस ठरवा. त्या बैठकीला सिद्धार्थ उपस्थित होता. हिंदू हा शब्द आत्ताच आहे. वैदिक व्यवस्था होती त्यावेळेस ब्राह्मणांची. निसर्गाच्या पाण्यासाठी माणसाकडून माणसाची टक्करी पुन्हा प्रस्ताव पुढे आल्यानंतर सिद्धार्थाने विरोध केला. सेनापती म्हटले हा निसर्गाचा पाणी निसर्गाच्या प्रवाहान वाहत आहे, माणसाकडून माणसाची टक्करी पुन्हा प्रस्ताव मला मान्य नाही. हा प्रश्न चर्चेनं सोडवा, सुटू शकतो. तो वैदिक व्यवस्थेने पछाडलेला सेनापती म्हटला सिद्धार्थ तुम्ही क्षत्रियाचं भान ठेवा. क्षत्रियाने युद्ध नको म्हणायचं नाही, त्याला शिक्षा आहे. तुम्हाला युद्ध करावं लागलं नसेल, तुमच्या कुटुंबावर भविष्य टाकटव नसेल तर हे कुल सोडून जावं लागेल. सिद्धार्थ हळवा होता. माझ्या बहिण, मी निसर्गाच्या पाण्यासाठी माणसाची कट्टकरी पूर्ण प्रस्ताव मला म्हणणार नाही. मी युद्धामध्ये भाग घेणार नाही. माझ्यासाठी माझ्या कुटुंबाला त्रास होऊ देणार नाही. त्यापेक्षा मी हे राज्य सोडून जातो, कुल सोडून जातो म्हटले. माझ्या आया बहिणीनो, जाता जाता ते आपल्या पत्नीला भेटून पत्नी म्हटले तुमच्या जाण्याने इथं माणूस सुखी होणार असेल तर खुशाल जा. तुमच्या जाण्यानं हा प्रश्न मिटणार, खुशाल जा. तुमच्या जाण्यानं इथं काय फरकच पडणार, कशाला जाताना. मग सिद्धार्थाच्या डोक्यात ट्यूब पेटली. आपण जायचं पण माणसाच्या सुखाचा शोध लावून यायचं.
माझ्या बांधवानो, गौतम बुद्धाचा धम्म म्हणजे माणसाच्या सुखाचा शोध आहे, शोध. सिद्धार्थ बाहेर पडले, सगळ्या ऋषी मुनीच्या सहवासात सिद्धार्थ राहिले, मठात सिद्धार्थ राहिले, पण कुठल्याही मठामध्ये ऋषीच्या सहवासामध्ये माणसाच्या सुखाचा शोध लागला नाही. माझ्या बांधवांनो, काय ऋषी त्या काळातले, एका ठिकाणी बसलेले, जटा वाढलेल्या आणि गडी खांजाळत्याला. लांबनच तो सिद्धार्थ म्हणायचा, ह्याच्या शरीराला शांतता नाही, तिथं माणसाच्या सुखाचं मला काय सांगणार. आणि तो ऋषी म्हणा, बाबा तुझ्या डोसक्यात जे आहे ते आमच्या डोसक्यात नाही, आपला तू पुढं जा. सगळ्या मठामध्ये ऋषीमुनीच्या सहवासात सिद्धार्थ राहिला, पण माणसाच्या सुखाचा शोध लागला नाही. आणि मग शेवटी सिद्धार्थाने ठरवलं, उपास तपासल्यानंतर काय तर मिळते का बघूया म्हणून सिद्धार्थ उपासाला बसला. माझ्या आया बहिणीनो, जगात सिद्धार्थासारखा उपास कोणी केला नाही. जगात अन्न नाही, पाणी नाही अक्षरशः. आणि आमचा उपास माहित आहे तुम्हाला, कोणतर घुमतंय, 5 मंगळवार कर, 5 शुक्रवार कर, आणि उपासाला 2 किलो भगर खा, हे आपलं उपास. मी मुंबईमध्ये एक भाषण केलं होतं. ते असं केलं होतं, तुम्ही जो शाबू खाता ना, मी एका खेड्यामध्ये गेलो आणि मावशीने मला शाबू खायला दिला. मी म्हणलं, मावशी शाबू का भाकरी द्या की. नाही म्हटली, आज आमचा उपास आहे, उपासाला आमच्यात मटण खात नाहीत, शाबूच खातोय म्हटलं. त्या मावशीला म्हटलं, मावशी शाबू खाणं म्हणजे मटण खाण्यासारखंच आहे की. मावशी दचकलीच. ती म्हणजे कसं काय. मावशी म्हटलं, शाबू हा वनस्पतीपासून बनतो हे खरं आहे, हे अर्ध सत्य आहे. मग ते काय खरं काय म्हटली. मावशी म्हटलं, शाबू वनस्पतीपासून बनतो, त्या वनस्पतीचा कलर तांबूस आहे. मग तांबडा शाबू पांढरा कसा झाला. ती म्हटली, कसा झाला. महाराष्ट्रातल्या मेलेल्या जनावरांची कातडी मुंबईला येतात, त्या कातड्याच्या खाली जी चरबी असते ती ठासून काढतात. तो सगळा कचरा दुसऱ्या फॅक्टरीमध्ये जातो आणि त्याच्यापासून एक केमिकल तयार केलं जातं. आणि जिथं शाबूच्या गोळ्या पडतात तिथं तो फवारा मारला की गोळी पांढरी होऊनच पलीकडे जाते. खा उपासाला शाबू. ह्या ब्राह्मण्य धर्मामध्ये सायन्सचा गंध नाही, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. म्हणून शाबू शिजल्यानंतर सळसळीत होत नाही, गिच्च होतोय. चरबीचं कवर फुटलं की अडकतं एकमेकाला. लय शाबू वडा भाजला की तांबडा होतोय, ओरिजिनल कलर दाखवतोय. असला उपास सिद्धार्थाने केला नाही. अन्न नाही, पाणी नाही, अक्षरशः हाडं राहिली. शेवटची घटिका मोजणार एवढ्यात एक आतून हुंकार आला, अरे माणसाच्या सुखाचा शोध घेणाऱ्या हिऱ्या, माणसासाठी तुला जगायचं असेल तर खाल्लं पाहिजे. माणसाच्या सुखाचा शोध घेणाऱ्या हिऱ्या, माणसासाठी तुला काय करायचं असेल तर जगलं पाहिजे, जगायसाठी खाल्लं पाहिजे. हा विचार सिद्धार्थाला पटला. भिक्षापात्रात अन्न सिद्धार्थानं खाल्लं आणि सिद्धार्थाचे नाक, कान, डोळे, त्वचा क्रियाशील झालं आणि सुचलं, माझ्या बांधवानो, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. हे त्रिसरण 25ला अट्टांग 10 परमता, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय, तृष्णेमध्येच दुःखांना शेवटी अत्तदीप भव. हा विचार एवढा फोपावला माझ्या मित्रांनो, हा देश बुद्ध झाला. तुम्ही आम्ही सगळे बौद्ध होतो, सगळे बौद्ध होतो, पण हा देश बुद्ध होता माझ्या बांधून. हा देश पण शेवटचा राजा राजा भद्र, त्याच्या पदरी पुष्य मित्र शृंग नावाचा ब्राह्मण सेनापती होता. त्यांना घात साधले आणि शेवटच्या बौद्ध राजाचा शिरछेद केला. बौद्ध भिक्खूंच्या कत्तली सुरू झाल्या आणि त्यानंतर मनुस्मृती हा ग्रंथ स्वीकारला. पुन्हा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, अतिशूद्र, पुन्हा जात, पोटी जाती, पुन्हा 33 कोटी देव आमच्या डोक्यावर मारले. हा सगळा इतिहास डॉक्टर बाबासाहेबांनी, आंबेडकरांनी हा अभ्यासला. सगळ्या धर्माचा बाबासाहेबांनी अभ्यास केला आणि देशाला, माणसाला माणूस पण देणारा कोणता धर्म असेल, गुलामीतून मुक्त करणारा कोणता धर्म असेल, तो धम्म गौतम बुद्धाचा, बौद्ध धम्मच आहे. याची खात्री झाल्यानंतर बाबासाहेबांनी 56ला आपणाला दीक्षा दिली.
मी बनते ना माझ्या आया बहिणीला सांगतो, हा धम्म ओपन आहे, ओपन. हा खुला समूह आहे, खुला समूह. कुणी यावं हा धम्म स्वीकारा. बुद्धांनी सांगितलं मेल्यानंतर जन्म पुन्हा जन्म नाही, जन्मताच पुन्हा जन्म आहे. एखादा दारुड्यानं दारुड्यासाठी त्याचा पुनर्जन्म झाला, तो बौद्ध भिक्खू होऊ शकतो, बौद्ध धम्मामध्ये येऊ शकतो. एखादं वाईट व्यसन असेल त्यानं ते व्यसन सोडलं, त्याला सुद्धा आपण धम्मामध्ये घेऊ शकतो. हा खुला समूह आहे. मी जाता जाता एक विनंती करतो, कारण का आनंदराज आंबेडकर आलेले आहेत, त्यांना आपणाला वेळ द्यावा लागेल. बनते ना मला म्हणायचं आहे, बनते गण, हा बुद्ध धम्म बंदिस्त होतोय. महार म्हणजे बुद्ध आणि बुद्ध म्हणजे महार ही संकल्पना रूढ होते. मी कोल्हापूर जिल्ह्यातील आळतेगावचा मांगाचा पोरगा, हा सगळा बुद्ध धम्म, बुद्धाने धम्म हा ग्रंथ वाचला. मला हिंदू धर्म डबकं वाटलं आणि गौतम बुद्धाचा धम्म मला समुद्रासारखा वाटला. आणि 1984 ला मी 10-1200 मांगाच्या पोराने बौद्ध धम्म स्वीकारला. 84 ला मांगाचा पोरगा बुद्ध झाला. मित्र, हे मी का सांगतोय? हा विचार पडला की माणूस बदलू शकतोय, तो माणूस होऊ शकतोय, पण सांगणं महत्वाचं आहे. पण अडचण झाली आंबेडकर साहेब, अडचण अशी झाली, 84 ला मी बुद्ध झालो, 91 पर्यंत माझं लगीन होईना. मांग पण पोरगी देना आणि महार पण पोरगी देना. मांग मनाचा हे महार झाला आणि महार मनाचं मुळेच मांगाचं आहे. मी एका मांगाच्या शिक्षणाधिकाऱ्याची मुलगी ठरली आणि देणं घेण्याचं बोला म्हटलं, म्हणलं देणं घेणं काय नाही. मग तो काय, मी बौद्ध झालोय म्हटलं, मांग जरी असलो बौद्ध पद्धती लग्नाला परवानगी दे. दुसऱ्या दिवशी उरकून घेऊया, काय तर चावल्यासारखाच उडला. अरे म्हटलं बास, देऊ नको पोरगी. बाबासाहेबांच्या विचारावर तिरस्कार असेल तर त्या पदाचा राजीनामा दे म्हटलं. बाबासाहेब जन्माला आले नसते तर तुला पुसाला सुद्धा कोणी ठेवलं नसतं म्हटलं. कर्मचाऱ्यांना सांगतो, लय देखणायचा म्हणून, लय शिकलाय म्हणून नोकऱ्या लागलेल्या नाहीत. आया बहिणीने तुमचं नवरं भाव लय देखणायत म्हणून नोकऱ्या लागल्या नाहीत. बाबासाहेबांनी रिझर्वेशन दिल्यामुळे त्याला आत घेतलंय म्हणून तुम्ही तमताय. गाड्या घोडे सगळं बंगला आहेत का नाहीत? ते नकार दिला. बौद्ध समाज वळलो. एक प्राध्यापिका फरडा व्यक्ती, भाषण ऐकलं जमलं तर चळवळच उभी राहील म्हटलं. मागणी गाठली. दुसऱ्या दिवशी या म्हटले कांबळे म्हटल्यानंतर दुसऱ्या दिवशी गेलो तर तिचा म्हातारा दांडका घेऊनच बसला होता. आम्हाला फसवतो म्हटले, तू मांगाचा आहेस म्हटला, महाराजा नाच, आम्ही पोरगी देऊ शकत नाही. कसा दम वाढणार, कसा भारत बौद्ध होणार? म्हणून माझ्या बांधवांनो, जात हे विष आहे, जात हे विष आहे. जातीचं संगोपन केल्यामुळे अजून सुद्धा आपण गुलामीत आहे. बाबासाहेब म्हटले 2 जाती कधी एक होणार नाहीत. आणि या सगळ्या जाती 85% समाज एक व्हायचा असेल तर 85% समाज बौद्ध कसा होईल याच्यासाठी आपणाला प्रयत्न करावा लागेल. त्याच्याच अनुषंगाने वाटचाल करावं लागेल. मी प्राध्यापक सुकुमार कांबळे मांगाचा बौद्ध झालो. नुसता बौद्ध झालो नाही, कागदावर बौद्ध आहे. कागदावर माझ्या मुलांचे सर्टिफिकेट मी व्हॅलिड करून घेतल्यात बौद्ध म्हणून. सगळ्या लोकांनी तर बसलेल्या एक शपथ खा, उद्यापासून माझ्या पोराला शाळेत घालताना नोंद बौद्धाचीच होईल, महारा मांगाची होणार नाही. ही खुणगाठ मनाशी बाळगल्यानंतर हिंदूंची संख्या कमी होईल का नाही? होईल का नाही? आमची भरती आहे त्याच्यात जास्त म्हणतात म्हणून आम्ही हिंदुस्थान करणार. म्हणून माझ्या बांधवांनो, कागदावर बौद्ध व्हा. जातीच्या कॉलममध्ये कायच लिहू नका. धर्माच्या कॉलममध्ये बौद्ध व्हा. नवबौद्ध सुद्धा नको. कल्पना करा, 85% समाज बौद्ध झाला तर बाबासाहेबांनी इकडे मतदानाचा अधिकार दिलाय, इलेक्शन लढवायचा अधिकार दिलाय. 85% समाज बौद्ध झाला तर राष्ट्रपती कोणाचा होईल? पंतप्रधान कोणाचा होईल? गृहमंत्री कोणाचा होईल? सत्ता कोणाची येईल? आता आपलं कोणच नाही. आता आपलं कोणच नाही. याचं कारण आपली संख्या वाढत नाही माझ्या बांधवाडू. आणि म्हणून सध्या राजकारणामध्ये फार मोठी पोकळी तयार झालेली आहे. बाबासाहेबांनी शत्रू कोण मित्र कोणी सीमारेषा बांधून युद्ध सुरू केलं आणि ते जिंकलेलं आहे. त्या काळामध्ये आता मला शत्रू पण कळेना आणि मित्र पण कळेना अशा अवस्था आपली झाल्या. आपले जे लढाऊ
शिलेदार होते ते सगळे हिंदुत्वाच्या वळचणीला जाऊन बसल्यामुळे आम्ही गोंधळलोय. अशा काळामध्ये तुम्ही महत्वाचे आहात. बघा ना, राजकारणात आपलं कोण आहे? बार्टीचा सगळा फंड तटवला. कालच बातमी आली, परदेशात जाणाऱ्या शिक्षणाच्या पोरांना स्कॉलरशिप मिळाना झाल्या. विद्यार्थी वसतिगृहामध्ये 2 वर्ष झाले, त्यांना साधनं नाहीत, कपडे नाहीत. ही अवस्था आपली करून ठेवल्याचं कारण धम्म वाढत नसल्यामुळे ही अवस्था आपल्या वाटायला आलेली आहे. आणि म्हणून 85% समाज कसा बौद्ध होईल याच्यासाठी भंतेगण असतील, तुम्ही कार्यकर्ते असतील, या सगळ्यांनी प्रयत्न करावा. ते कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझा लांबलेट वाचन पुरे करतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत भीमराव आंबेडकर साहेबांचा. हे टाळ्या राजगृहापर्यंत ऐकायला गेल्या पाहिजे, इतक्या जोरात वाजवा. तर प्रियजन हो, आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली समर्पित करताना आज पवई हा परिसर अतिशय खुलून गेला आहे. सकाळी 8 पासून नवे सकाळी 6 पासून भिक्खू लोकांचं येणं सुरू झालं चैत्यभूमीवरून. 200-250 भिक्षू लोक तेव्हापासून आलेत. तेव्हापासून हा परिसर पूर्णपणे फुलून गेलेला आहे. आज भीमराव आंबेडकर साहेबांना मुद्दाम या जागेवर बोलण्याचा उद्देश एवढा आहे की आमचा हा समाज, आमची बऱ्याच समाजाच्या अपेक्षा आहेत. बाबासाहेबांच्या बोधिसत्वाच्या पुण्य पारमिता उदगत करण्यासाठी आता आम्ही संपूर्ण नगरानगरांमध्ये एक प्रेरणा आणि सद्भावना जागवणार आहोत. बाबासाहेबांनी प्रचंड शक्तीने आपल्या तर पारमिता केलेल्याच आहेत. खूप प्रचंड शक्तीने बाबासाहेबांच्या हयातीमध्ये जे लोक असतील त्यांनी जवळून पाहिलं बाबासाहेबांचं जीवन. तर संकट तर आपल्यातच होतेच होते. भीमराव आंबेडकर साहेबांचं खूप मोठं स्वागत करायचं आहे. आमचे 2 परम श्रद्धावान उपासक या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. सुरुवातीला आयुष्यमान भगवान नरवाडे साहेब उभे राहतील. भगवान नरवाडे साहेब आमच्यासोबत कॉलेजला होते. या इकडे यांच्यासाठी टाळ्या. आम्ही त्यावेळेस स्कॉलरशिप आम्हाला 60 रुपये भेटत होती. 60 रुपये स्कॉलरशिपवर तेही जगत होते आणि मी जगत होतो. आज बाबासाहेबांच्या धम्म क्रांतीमुळे भगवान नरवाडे साहेबांनी सायन्स घेतलं. सायन्समध्ये ग्रॅज्युएशन केलं, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आणि ते इंजिनियर बनलेत. परवा त्यांनी आपल्या लेकीचं लग्न केलं. लेकीलाही MD बनवलं, डॉक्टर MD बनवलं आणि एका MD मुलासोबत लग्न लावलं. जे 60 रुपयाच्या स्कॉलरशिपवर 1 महिना काढत होते त्यांनी कालच्या तारखेला 60 लाख रुपये लग्नाला खर्च केले. टाळ्या. 60 रुपये कुठून, 60 लाख रुपये कुठून, अंदाज करा. तर नरवाडे साहेब, दुसरे बैसाने साहेब. बैसाने साहेब शिक्षक त्यांचे वडील होते, त्यामुळे त्यांना संधी मिळाली. या दोघांच्या हातात द्या पट्टे. बैसाने साहेबांनी, त्यांचे वडील शिक्षक असल्यामुळे त्यांना संधी मिळाली, शिक्षण घेता आलं. मुंबईला आलेत, परसर झालेत आणि त्यांनी सुद्धा आपलं मोठाचा मोठा संसार उभा केला. तर हे दोघंही आंबेडकर साहेबांना हार द्या. हार हार कारण बैसाने साहेबांचा आंबेडकर घराण्याशी फार जवळून संबंध आहे. हॉस्टेलमध्ये राहिलेत आणि हे आणखी एक हार द्या ना. बरं तुम्ही हा जोरात टाळ्या म्हणा. आंबेडकर साहेब आगे बढ़ो, आंबेडकर साहेब आगे बढ़ो, भीमराव आंबेडकर साहेब आगे बढ़ो.
आयुष्यमान प्राध्यापक सुकुमार कांबळे साहेबांना बसून घ्या ना, स्वागत आणि शेजाऱ्याला. आशीर्वाद स्वतः भंतीजी करतील. त्यांनी तुम्ही बसा तोपर्यंत खुर्च्या घ्या. साहेबांनी खूप चांगलं प्रबोधन केलेलं आहे आणि तारीख पक्की ध्यानात ठेवून अगदी विमाने इथबारे इथपर्यंत पोहोचलेले आहे. जोरात टाळ्या साहेबांसाठी. आयुष्यमान ज्यांनी बाबासाहेबांची खरी चळवळ शिका संघटित व्हा संघर्ष करा हा संघर्ष ज्यांनी मिलिंद कॉलेजच्या आंबेडकर कॉलेज मिलिंद कॉलेज आणि नागसेन भवनमध्ये अनुभवला. कधी पिठलं भाकरी तर कधी चटणी भाकरीवर दिवस काढलेत. आज त्यांनी नाव लौकिक केलं, धनही भरपूर जमवलं, मुलींचं लग्नही थाटात केलं. आणखी आता परिवार अतिशय सुखी समृद्धी आहे असे नरवळे साहेब आपलं मनोगत व्यक्त करतील. जय भीम सगळ्यांना. मी वक्ता नाही, पण वेळेवर जे इथं सुचलं त्याच्याबद्दल 2 शब्द सांगू इच्छितो. महान कारुणिक तथागत गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मंचावर भिक्खू संघ, भीमरावजी आंबेडकर, जपानहून आलेले प्रमुख अतिथी आणि सर्व बौद्ध उपासक उपासिकांना. दुपारच्या सत्रामध्ये भंतेजीने एक बोलताना बोलले की नीट परीक्षेमध्ये डॉक्टरांना MBBS होण्यासाठी एका वर्षासाठी किंवा काय 1-1, 1.5, 2-2 कोटी रुपये खर्च येतो. मला त्याच्याबद्दल तुम्हाला सांगायचं, माझी मुलगी MBBS सायन हॉस्पिटलमधून झाली. तिला ट्युशन फी 0, काही खर्च आला नाही. MD रेडिओलॉजी नायर हॉस्पिटलमधून झाली. त्याच्यासाठी खर्च तर 16च, पण तिला महिन्याला 75,000 रुपये स्टायपेंड मिळायचे. या मुलीने शिक्षण घेत असताना मला 20 लाख रुपये दिले. जर तुमचा मुलगा मेरिटमध्ये असेल, मुलगी मेरिटमध्ये असेल तर सरकारी कोट्यामध्ये बाबासाहेबांनी दिलेल्या सवलतीमुळे आपल्याला ॲडमिशन मिळते. त्याची काळजी करायची नाही आहे. फक्त मुलांनी शिक्षण कसं घ्यायचं, अभ्यास कसा करायचा, व्यवस्थित गायडन्स द्यायचं, एवढंच मला सांगायचं. दुसरं, भिक्खू संघाला एक विनंती करावीशी वाटते. बनतेजी, इथे लिहिलं आहे महाप्रयाण दिन. आता महाप्रयाण दिन याच्याबद्दल व्हॉट्सअपवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया क्रिया येत असतात. रूढ झालेला शब्द आहे महापरिनिर्वाण दिन. ही गोष्ट खरी आहे की निब्बाण प्राप्ती फक्त बुद्धांनाच होऊ शकते, हे मीही मानतो. पण एखादा शब्द रूढ जर झाला तर तो पुढे चालू ठेवायचा की नाही हे आपण ठरवायचं. आता लुंबिनी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. लुंबिनी, आता लुंबिनी हे एका गावाचं नाव आहे का? आता प्रत्येकजण असं सांगेल की हो, लुंबिनीमध्ये भगवान बुद्धाचा जन्म झालेला आहे, एवढं तुम्हाला माहिती असेल. पण हे माहिती आहे का, लुंबिनी हे सिद्धार्थ गौतमाच्या आईचं नाव आहे. सिद्धार्थ गौतमाचा जन्म तर जंगलात झालेला आहे, शालवृक्षाखाली वृक्ष हे करताना, आणि उभ्याने जन्म दिलेला आहे. कारण की बोधिसत्व बुद्ध असा जन्म घेत असतात असं आपल्या धर्मग्रंथात लिहिलेलं आहे. मग जर लुंबिनी हा जर शब्द रूढ झाला की भगवान गौतम बुद्धाचा जन्मस्थळ लुंबिनी आहे, आईचं नाव आहे हे विसरले लोक. मग
महापरिनिर्वाण दिवस जर रूढ झालेला आहे तर त्याच्यासाठी मला भिक्खू संघाला हात जोडून अशी विनंती आहे की तो जो शब्द आहे महापरिनिर्वाण दिन हा असाच चालू ठेवावा. कारण की याच्यावर अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया येतात. माझ्याजवळ अशा त्याच्या विरुद्ध व्हॉट्सअपवर किंवा काही मित्रासोबत संभाषण केलं असताना खूप वेगवेगळ्या आलेल्या आहेत. तरी भिक्खू संघाला एवढी विनंती आहे की तो जो रूढ झालेला शब्द आहे तोच वापरावा. कारण की भाषा, प्राकृतिक भाषा जी 2500 वर्षापूर्वीची होती पाली, आता कोणालाच येत नाही आहे. फक्त आपण बौद्ध पूजापाठ किंवा याच्यासाठी वापरतो. जे मी पाली भाषेचा अभ्यासक आहे, युनिव्हर्सिटीमधून माझं शिक्षण झालेलं आहे. बंतेजींना माहिती असेल कदाचित. पण तिथे आमचे अभ्यासक विद्यार्थ्यांना कोणालाही पाली येत नाही गातेशिवाय, आणि समजून आपण घेतो. हा भाग वेगळा आहे की त्याला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे, त्याच्या पाठीमागे राजकारण आहे, त्याच्यामध्ये जायचं नाही आहे. हे दोन ज्या गोष्टी मला इथे असताना सुचल्यात त्या मी तुमच्यासोबत व्यक्त केल्यात. कृपा करून भिक्षुक संघाने जर काही चुकी झाली असेल तर त्याच्याबद्दल मी माफी मागतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आंबेडकर साहेबांना एक छोटंसं सांगू इच्छितो की येथील भारतीय बौद्ध महासभाचे पदाधिकारी, बौद्धाचार्य, तर ते नेहमी आम्हाला बोलायचे की तुम्ही आंबेडकर साहेबांना या कार्यक्रमात बोलवतच नाहीत. इथले पदाधिकारी, बौद्धाचार्य आम्हाला नेहमी बोलायचे की तुम्ही इतका मोठा कार्यक्रम घेता, सकाळपासून संध्याकाळ लोक 25,000 लोक व्हिजिट करतात आणि एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला तुम्ही आंबेडकर साहेबाला का बोलवत नाही. तर आम्ही सांगायचो की आंबेडकर साहेबांना 6 तारखेचा त्या ठिकाणी मोठा कार्यक्रम असतो, म्हणजे व्यस्त असतात, दुसऱ्या दिवशी फार थकलेले असतात, तर शक्य नाही. परंतु यावर्षी साहेब म्हटलं तुम्ही नक्की या, कारण की या ठिकाणी तुम्ही आलात तर जे काही आज लोक आंबेडकर नावाचं घोंगडं घालून स्वतःचं रक्षण करतात, समाजामध्ये चुकीचा मॅसेज पसरवतात, तर जर तुम्ही या ठिकाणी प्रत्यक्षपणा आलात तर जे काही आंबेडकर नावाचं काही लोक घोंगडं पसरून फिरत आहेत तर त्यांना चोख उत्तर मिळेल. आणि हे पण उत्तर द्यायचं होतं की भिक्खू संघ हा जर बोधिसत्वांना मानतो, बाबासाहेबांमुळे जे काही आज घडलेलं आहे, तर भिक्खू संघ आंबेडकर फॅमिलीला वगळून कधीही या भारत देशामध्ये पुढे जाणार नाही, हे मात्र गॅरंटी आहे. भिक्खू संघ आंबेडकर फॅमिलीला वगळून पुढे जाणार नाही, हे आम्ही शब्द दिला. तर आम्ही विनंती करतो की आपल्या व्याख्यानानंतर माता रमाबाई भीमराव आंबेडकर यांचं एक पात्री नाटक होणार आहे. त्यापूर्वी आपण आपलं व्याख्यान 2 शब्द लोकांना संबोधित करावं, आपल्या वेळेनुसार करावं. हा स्टेज आपला आहे, आपल्या हक्काचा आहे. महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न बौद्धिसत्व संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बहुजनांच्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करून या धम्ममंचकावरती उपस्थित पूज्य म्हणताईजी त्यांना मी वंदन करतो. बऱ्याच वेळेला आम्ही एकत्र, शिवकुमार कांबळे आहेत, बऱ्याच वेळेला एकत्र असतो. सभा मिटिंगाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे प्रबोधन केलं म्हणून देखील आपलं अभिनंदन करतो. मंचकावरती उपस्थित नरवडे साहेब, बैसाने साहेब, उपासक उपासिका, अंजली भारती आत्ताच आलेले आहेत. उपासक उपासिका आणि बंधू भगिनींनो, आनंद वाटला. पहिल्यांदाच मी या बुद्ध विहारामध्ये आपल्या समोर संबोधित करण्याचा मला योग भंतेजींनी दिला, त्यांचं देखील मी आभार मानतो. मध्यंतरी मोठ्या कष्टाने हे सगळं वास्तू वाचवली.
संघर्ष करावा लागला आणि त्या संघर्षामध्ये तुम्ही सगळ्यांनी साथ दिली, तुमचं देखील मी अभिनंदन करतो. काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन, त्यांना आदरांजली आणि श्रद्धांजली वाहून आज भंतेजींनी जो हा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे, महामानवास वंदना, अभिवादन, आणि त्याला मोठ्या संख्येने आपण हजर राहिलेले आहात. समाजाचा आपण काहीतरी देतो. बाबासाहेबांबद्दल आपण कृतज्ञता दाखवतोय. हे कालचं चित्र आहे. आजचं चित्र मी इकडेच हिरानंदानी ह्या बुद्ध विहाराच्या परिसरामध्ये बघतोय. लाखोच्या संख्येने गेल्या 4 तारखेपासून बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी आणि त्या परिसरामध्ये लाखोच्या संख्येने लोक येतात. महाराष्ट्र, मुंबई नाही तर देशाभरामधून येत आहेत. बाबासाहेबांना अभिवादन करतात आणि त्या शांततेने ते आज निघून जात आहेत. म्हणून 2 दिवसापूर्वी 6 डिसेंबरच्या आधी जी पोलीस कमिशनरांची बैठक झाली, भारतीय बौद्ध महासभा ज्याच्यामध्ये मी होतो, तेव्हा सांगितलं एक आदर्श आहे आंबेडकरी समाजाचा, बाबासाहेबांच्या अनुयायाचा, की एवढ्या मोठ्या संख्येने येतात. आता तुम्ही म्हणताय की 10 लाखाच्या आजूबाजूला हा आकडा आहे. शांततेमध्ये येतात, अभिवादन करतात आणि शांततेने जातात. हे इतर समाजासाठी उदाहरण आहे. कारण बाबासाहेबांच्या विचारामुळे आणि भगवान गौतम बुद्धाच्या धम्मामुळे आज आम्ही प्रबुद्ध झालेलो आहोत. आणि प्रबुद्ध झालेला समाज हा शिस्तीने चालतो, एक समाजामध्ये आदर्श निर्माण करतो. हा जो आदर्श आहे हा चैत्यभूमीमध्ये आपल्याला दिसून येईल. मी दिवसेंदिवस ऑब्झर्व करतोय, जे काय बाबासाहेबांचे अनुयायी येत आहेत. एक काळ असा देखील मी बघितला, कारण संपूर्ण चैत्यभूमीची व्यवस्था भारतीय बौद्ध महासभा त्याच्या माध्यमामधून जाते. असा बघितला काळ 70 आणि 80च्या दशकामध्ये बौद्धांशिवाय तिथे कोणीच येत नव्हतं. वस्तुस्थिती आहे ती आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतोय. फार म्हणजे थोडक्या म्हणजे काही हजारोमध्ये तेथे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी हे मुंबईतले लोक यायचे, आजूबाजूचे लोक यायचे. परंतु परिस्थिती झपाट्याने बदललेली आहे. आज बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी बौद्ध आंबेडकरवादी नाही तर इतर समाजातले घटक, मायनॉरिटीचे घटक, मुस्लिम समाज, आदिवासी समाज, हा मोठ्या ओबीसी समाज हा मोठ्या संख्येने येत असतो. ज्याने ज्याने बाबासाहेब वाचलेला आहे, ज्याने ज्याने अभ्यास केलेला आहे बाबासाहेबांचा, त्यांना बाबासाहेब आज आपले वाटू लागलेले आहेत. ज्या समाजाच्या समस्या आहेत
त्या समस्याची उत्तरे बाबासाहेबांच्या विचारामध्ये, पुस्तकामध्ये, साहित्यकामध्ये मिळतात. म्हणून आज समाज बाबासाहेबांना नतमस्तक होण्यासाठी येतोय. काही दशकामध्ये, हजारोमध्ये येणारा आज लाखोच्या संख्येने येत आहे. बाबासाहेबांना अभिवादन करून आपली ऊर्जा, शक्ती, प्रेरणा घेऊन निघतो. काही मागण्यासाठी येत नाही, हा मोठा विरोध आहे. इतर समाजामध्ये जे मंदिरामध्ये जातात, काही मागण्यासाठी आंबेडकर अनुयायी येत नाही, तर बाबासाहेबांकडून प्रेरणा घेण्यासाठी, ऊर्जा घेण्यासाठी, शक्ती घेण्यासाठी, आपली पुढची वाटचाल कशी असावी ते घेण्यासाठी येत असतो. कृतज्ञता व्यक्त करतो. ह्या मानवामुळे आमचं सगळं विश्व बदललेलं आहे. मला नरावडे सरांचं आवडलं, बनतेजींनी जो उल्लेख केला, कारण औरंगाबादला मी रेग्युलरली जात असतो. ज्या कॉलेजमधून ते शिकलेले आहेत, त्याचा मी ट्रस्टी आहे, मिलिंद कॉलेजचा, सिद्धार्थ कॉलेजचा. म्हणून मला ते आत्मीयता वाटली. 70च्या काळामध्ये 60 रुपयामध्ये शिकलेले 60 लाखाचं लग्न करतंय, ही समाजाची प्रगती दाखवते, बाबासाहेबांची क्रांती दाखवते, बाबासाहेबांनी केलेलं काम दाखवते. म्हणून असा समाज घडत गेला. औरंगाबादचा विषय आला म्हणून अजून एक सांगू इच्छितो. मध्यंतरी मला 1 वर्षापूर्वी औरंगाबादमध्ये मला आमंत्रण देण्यात आलं होतं. सभा संमेलन, भारतीय बौद्ध महासभेची अधिवेशनं, याला मी जात असतो. काही बुजुर्ग लोक औरंगाबाद वरून माझ्या ऑफिस आंबेडकर भवन मध्ये आले आणि त्याने सांगितलं, भीमरावजी, कशाही परिस्थितीत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यासाठी आपल्याला बोलवलेला आहे, आम्ही तुम्हाला आमंत्रण घेऊन आलेलो आहोत. तेव्हा मी सांगितलं, मी एवढा व्यस्त असतो, ह्या शाळेच्या मुलांची आमंत्रणं वगैरे आणि त्यांचा सत्कारासाठी मला वेळ नाही. माझ्या शुभेच्छा मी कागदावरती पाठवतो, लिहून पाठवतो, वाचून दाखवा. साहेब, आमची कल्पना ऐका. नरावडे सरांसाठी मी बोलतोय, जरा बरोबर ऐका अगदी. म्हणजे आमची कल्पना तर ऐकून घ्या. आधीच तुम्ही म्हणताय मी येणार नाही वगैरे. बोललो ठीक आहे, मग आपण सांगा काय, कशासाठी निमंत्रण आहे. ते म्हणे शाळेचे आमचे विद्यार्थी आहेत. त्या पहिल्या विद्यार्थ्याचं वय आहे 80 वर्षाचा आहे, तो यंग आहे. मी पण उडालो, 80 वर्षाचा विद्यार्थी आणि यंग असणार. आणि शेवटचा आमचा विद्यार्थी आहे 93 वर्षाचा आहे, त्यांचा सत्कार आहे. मी बोललो बाबा विस्तृत मध्ये सांगा. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की बाबासाहेबांनी ह्या विद्यार्थ्यांना मिलिंद कॉलेजमध्ये शिकवलेला, हे बाबासाहेबांचे विद्यार्थी आहे. त्यावेळेला मिलिंद कॉलेजचं कन्स्ट्रक्शन झालं नव्हतं. नरावडे सरांना माहिती आहे, मिलिटरीच्या बॅरेक्स मध्ये मिलिंद कॉलेज भरायचं आणि तिथे बाबासाहेब जाऊन शिकवायचे. जेव्हा जेव्हा ते औरंगाबादला जातील तेव्हा त्या सत्काराला मी गेलो आणि मी देखील धन्य झालो. अशा विद्यार्थ्यांचा सत्कार करताना मी त्यांना सांगितलं, मला माझा मी गौरव समजतो की बाबासाहेबांनी शिकवलेल्या विद्यार्थ्यांचा मी सत्कार करतोय. एवढी ऊर्जा त्या विद्यार्थ्यांमध्ये आली होती की जे बाबासाहेबांचे विद्यार्थी होते. मोजून जवळजवळ 7 ते 8 विद्यार्थी होते, जास्त नव्हते. परंतु नातवंड परतोंड ह्यांना घेऊन सगळं ती लोक आले होते. नंतरच्या काळामध्ये मला त्यांच्याकडून फोन आले
की भीमरावजी जो सत्कार केला त्या सत्कारामध्ये आमच्या आजोबामध्ये पंजोमामध्ये आमच्यामध्ये जो फरक दिसला, एक एनर्जी आली की ते म्हणे अजून मी 2-4 वर्ष काढू शकतो, असे विद्यार्थी त्या मिलिंद कॉलेजमध्ये घडवण्यात आले. म्हणून नरवणे सरांचा देखील मी अभिनंदन करेन की बाबासाहेबांची एज्युकेशन क्रांती ह्या लोकांनी पडून दिली नाही, फेल होऊन दिली नाही. जे बाबासाहेब म्हणाले होते शिका, ही पहिली पिढी आहे बाबासाहेबांच्या वेळची, बाबासाहेबांच्या नंतरची, की ज्यांनी शिकले. बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून रिझर्वेशन पॉलिसी आणली. कलम 340-341 चांगल्या नोकऱ्या मिळाल्या आणि समाजाची प्रगती झाली. आज त्याचं जागतं उदाहरण या मंचकावरती आहे. हे बाबासाहेबांचे आपल्यासाठी देण आहे. बाबा क्रांतीची परंपरा बाबासाहेबांनी सुरू केली या देशामध्ये, ज्याला मी तरी 1927ची मार्चची 14 तळ्याची क्रांती सुरुवात समजतो. पाण्यासाठी संघर्ष नव्हता, अधिकारासाठी संघर्ष होता. आम्हाला देखील तेवढाच अधिकार आहे. आत्ताच्या काळामध्ये जर म्हणाल तर ह्युमन क्रांती, ज्याला आपण चांगल्यापैकी गोंडसमध्ये म्हणतो, ह्युमन राईट्स म्हणतो, ते ह्युमन राईट्सची सुरुवात ही बाबासाहेबांनी केली, त्या दांडीला झालेली नाही. हे देखील लक्षात घ्या. पण दांडी यात्रेला जास्त महत्व दिलं आणि मार्चच्या 14 तळ्याला कमी महत्व दिलं, हा इतिहास या देशामध्ये एका बाजूने लिहिलेला आहे. ही बाबासाहेबांची क्रांती आहे. मग शैक्षणिक क्रांती आहे, आर्थिक क्रांती, सोशल क्रांती आहे, पॉलिटिकल क्रांती आहे. परंतु समाजाची बाबासाहेबांनी जीवनीमध्ये अखेरची धम्म क्रांती केली आहे, त्याला मी जास्त महत्व देतो. जे 14 ऑक्टोबर 1956ला सुरू झाली क्रांती केली बाबासाहेबांनी, 5 लाख लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली आणि त्या क्रांतीमुळे क्रांतीचं सर्कल हे पूर्ण झालं आणि ते धम्म क्रांतीमध्ये निर्माण झालं. आज ही धम्म क्रांती आम्ही भारतीय बौद्ध महासभा, ऑल इंडिया भिक्खू संघ, महाराष्ट्र भिक्खू संघाचे सर्व म्हणते, आज आम्ही एका रथाची चाकं म्हणून, धम्म रथाची चाकं म्हणून आज आम्ही काम करत आहोत. मोठी जबाबदारी दोन्ही पक्षावरती आहे मी समजतो. एकमेकाला साथ द्यायला पाहिजे. म्हणतेजींच्या समोर मी सांगतोय, आम्ही भारतीय बौद्ध महासभा चालवतो. 22 राज्यामध्ये कार्यरत आहे, म्हणून महिन्यातले मी 15 दिवस इतर स्टेटमध्ये असतो. उद्या सकाळी मी गुजरातमध्ये 6 वाजता निघून जाईल. कारण बाबासाहेबांची क्रांती आपल्याला पडून द्यायची नाही. बाबासाहेबांची धम्म क्रांती सगळ्यात महत्वाची क्रांती आहे असं मी समजतो. स्वतः बाबासाहेब म्हणालेले आहेत, मी म्हणतोय म्हणून नाही, बाबासाहेब म्हणताय. 14 ऑक्टोबर 1956च्या धम्म क्रांतीच्या नंतर बाबासाहेबांना कळून आलेलं होतं की आपलं आयुष्य हे कमी आहे. म्हणून बाबासाहेब म्हणतायत की जीवनाची अखेर आहे, जीवनाचा जो काय पिरियड माझ्या समोर आहे, माझं उर्वरित आयुष्य आहे, असं बाबासाहेबांनी हा प्रॉपर वर्ड वापरलेला आहे. माझं उर्वरित जे आयुष्य आहे मी धम्म क्रांतीसाठी, बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसारासाठी वापरीन, दुसऱ्या कशासाठी मी वापरणार नाही. एवढी लगन बाबासाहेबांना या धम्म क्रांती आणि बौद्ध धम्माशी होती. तीच रिस्पॉन्सिबिलिटी, तीच जबाबदारी घेऊन आज आम्ही चाललेलो आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत धम्म पोहोचवावा हे आमची मानसिकता तयार झालेली आहे. त्या ह्याच्यावरती आम्ही काम करतोय.
अजेंडावरती आम्ही आज काम करत आहोत. शिवकुमार कांबळे यांनी चांगल्यापैकी बोलले, चांगले वक्ते आहेत अगदी. अनेक अडचणी त्यांना आल्या, त्यांनी त्यांच्या लग्नाची अडचण सांगितली, मला पण आवडली बघ. परंतु शिवकुमार कांबळेंना सांगू इच्छितो, मराठवाड्यामध्ये बरेचसे आज कार्यकर्ते नेते आज झालेले आहेत ते समाजाचे आहेत. मी समाजाचा उल्लेख करत नाही, कारण मला तो समाजाचा उल्लेख जरा जातीवादी होतो म्हणून मी करत नाही. परंतु मराठवाड्यामध्ये बरेचसे लोक धर्मांतरित झालेले आहेत, बौद्ध धम्मामध्ये आलेले आहेत. लातूरमध्ये भंतेजी आहेत, ते भंतेजी जेव्हा जेव्हा मराठवाड्यामध्ये मी जातो माझ्या बरोबर असतात, की त्यांचं इंग्लिशवरती भयानक असं प्रभुत्व आहे. बरोबर. आणि त्याच्यामुळे प्रबुद्ध साठे आहेत पुण्याचे, लातूरचे आहेत, की जे आज समाजामध्ये जाऊन लोकांना समजवत आहेत. जेव्हा जेव्हा त्यांनी मला कार्यक्रमांसाठी सांगितलं तेव्हा तेव्हा मी हजर असतो. तेव्हा सांगतो, बाबा संख्येचा विचार करू नका, मी कुठेही यायला तयार आहे, कारण दोन्ही समाजाचा संवाद वाढायला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी जास्त महत्व त्या सभेला, त्या मेळाव्याला दिलं होतं, महासभेला नव्हतं. काढा इतिहास सगळा. बाबासाहेबांनी मातंग समाजाच्या परिषदा ह्या जास्त घेतल्यात, महारांच्या कमी घेतलेल्या आहेत. हा सगळा इतिहास सांगावा लागेल शिवकुमार कांबळे आत्ताच्या पिढीला, कारण त्या पिढी आज वाचत नाही. बाबासाहेबांनी मातंग समाजाच्या विद्यार्थ्याला आपल्या घरामध्ये ठेवलं होतं, त्याला शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. BIT चाळीमध्ये, परळच्या दामोदर हॉलच्या बाजूच्या चाळीमध्ये एक दिवशी त्याचा बाप आला आणि त्यांना घेऊन गेला. बाबासाहेब पण बोलले त्यांना जाऊन द्या. अशा प्रकारचे बाबासाहेबांचे आणि मातंग समाजाचे रिलेशन्स होते आणि नंतरच्या काळात बिघडले. त्याच्यावरती मी पूल बांधण्याचा प्रयत्न करतोय शिवकुमार कांबळेजी, आणि त्याला बऱ्यापैकी यश या मराठवाड्यामध्ये येत आहे. प्रबोधनाची गरज आहे. समाजाला मागे सोडून चालणार नाही. बौद्ध पुढे गेले म्हणून हा समाज मागे नाही, तर बौद्धांनी या समाजाला हात द्यायला पाहिजे आणि आपल्या बरोबर न्यायला पाहिजे, अशी माझी भावना आहे. परिवर्तनाच्या काळामध्ये मी महाराष्ट्र बघतो तेव्हा पिछडा मला दिसतो. महाराष्ट्रामध्ये परिवर्तनाचं इतर समाजामध्ये तेवढी भावना नाही आहे. जरी तीन महापुरुष जरी देशामध्ये विचारामध्ये, देशाच्या विचारामध्ये महापुरुषांच्या विचाराने आज चाललेला, फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावरती आज देश चाललेला, तरी पण एवढं वैचारिक वातावरण मला ह्या महाराष्ट्रामध्ये दिसत नाही. परंतु याच्या विरुद्ध मला उत्तर भारतामध्ये दिसून येतात, ते देखील आपल्याला सांगू इच्छितो. उत्तर भारतामध्ये परिवर्तनाची लाट जोरात आलेली आहे. उत्तर भारतामध्ये जेव्हा भारतीय बौद्ध महासभेचे अधिवेशन होतात, त्या अधिवेशनामध्ये मौर्य समाज, कुशवा समाज, सैनी समाज माझ्या बरोबर असा मंचकावरती त्यांचे लीडर्स म्हणा, त्यांचे चांगल्यापैकी समाजामध्ये प्रतिष्ठित लोक बसलेले असतात. प्रयागराजचं उदाहरण देतो, जे 15 दिवसापूर्वी मी प्रयागराजला होतो. भंते सुमेध रत्न यांच्या संघाने आणि भारतीय बौद्ध महासभेने तो कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. प्रयागराज हे नवीन नाव आहे, अलाहाबाद हे जुनं नाव आहे. आणि
आणि त्या कार्यक्रमाला असं चित्र होतं, सगळ्या जाती धर्माचे लोक होते जे बौद्ध आहे. आपण आठवड्याला दिवसातून 3-4 वेळा मटण मासे खातो. आपण बौद्ध आहोत. परंतु तेथील कुसवा, मोरिया वगैरे हे व्हेजिटेरियन आहेत, बौद्ध आहेत. जेव्हा त्यांना सांगतो हफ्ते में 1 बार खाता हूं, अरे ऐसे कैसे खाते हो? हे परिवर्तन आहे आणि तिथे धर्मांतराची लाट आज जोरात सुरू आहे. लोक अगदी संख्येने बौद्ध धर्मामध्ये परिवर्तन होता है. कमी है हमारे में की आमच्याकडे तेवढे बौद्ध भिक्खू त्या परिसरामध्ये नाही आहे की ज्यांना धम्माचं, बौद्ध धर्मांतरित झाल्यानंतर बौद्ध धम्म शिकवणं आणि आचरणात आणणं, त्याच्यासाठी आम्ही कमी पडतोय. उद्या मगाशी म्हटल्यामुळे उद्या मी गुजरातमध्ये आहे. एक काळ असा होता त्या गुजरातचा, चालेल काय बोललं तर बोलू, नाटक पण. एक काळ असा मला त्या गुजरातमध्ये जाणवत होता की ह्यांची साली गुलामीची मानसिकता आहे, कधी सुटणार नाही. कारण एवढे दबे आणि पिछडे हुए गुजराती माणूस होता बाबा. उन्हा हत्याकांड आपण आठवत असाल, उन्हा हत्याकांडमुळे तिकडची परिस्थिती बदलली. उन्हा हत्याकांड वगैरे दुसरं काय नव्हतं, एक गाई वासरू काहीतरी मेलेलं होतं. ब्राह्मण माणसाचं, जनरल कॅटेगरीच्या लोकांचं. त्या 4 लोकांनी सांगितलं ये काम तो हम लोग ने कभी का छोड़ दिया है, अपनी गाय भैंस है आप वही उठा के लेके जाओ. त्यामुळे त्यांना मारण्यात आलं आणि संपूर्ण देश बघत होता सोशल मीडिया आणि टीव्ही मीडियाच्या माध्यमामधून. त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये बदल झाला. आज गुजरातमध्ये परिवर्तनाची लाट आहे. संख्येने लोक आज बौद्ध होत आहेत. देशामध्ये परिवर्तन कोणाचं होत असेल तर बौद्ध धम्मामध्ये येणाऱ्यांचं परिवर्तन होत आहे. त्याच्यामुळे येथील सरकारने, येथील व्यवस्थेने अँटी कन्व्हर्जन लॉ सुरुवात केलेली आहे. दुसऱ्या तिसऱ्यांसाठी नाही, तर ही तुमच्यासाठी केलेली आहे. बौद्धांची संख्या वाढू नये, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची क्रांती वाढू नये, त्याच्यासाठी हे अँटी कन्व्हर्जन लॉ सुरुवात झालेले आहे. जेव्हा गुजरात असेल, यूपी असेल, तेव्हा त्या कलेक्टरची परवानगी घ्यावी लागते आणि नंतर हे कन्व्हर्जनचे प्रोग्राम आम्हाला घ्यावे लागतात. आज देशाची सिच्युएशन बदललेली आहे. 5 मिनिटं घेतो आणि बंद करतो. देशाची परिस्थिती बदललेली आहे, ह्याचा देखील विचार करा. आपण सुसंस्कृत पढ़े लिखे लोग आज बैठे हुए हैं मेरे सामने, इसके लिए बात रखना चाहता हूं. एक परिस्थिती होती बाबासाहेबांच्या काळी, जेव्हा बाबासाहेब हयातीत होते. जेव्हा बाबासाहेब हयातीत होते तेव्हा हीच विचारसरणी बाबासाहेबांच्या क्रांतीला आणि बाबासाहेबांना विरोध करणारे आज सत्तेवरती आहेत, केंद्रामध्ये आहेत, स्टेटमध्ये आहेत. ते तुम्हाला कसे पुढे जाऊन देतील ह्याचा देखील विचार व्हायला पाहिजे. म्हणून आज देशामध्ये जे काही अडथळे निर्माण झालेले आहेत समाजाच्या समोर, त्या अडथळ्यावरती आपण विचार करणं गरजेचं आहे. काही करू नका. बाबासाहेबांनी सगळं आपल्याला रेडीमेड दिलेलं आहे, ताटामध्ये दिलेलं आहे, खायला शिका. बाबासाहेबांनी हा धोका त्या काळाला सांगितलेला होता. रिव्होल्युशन अँड अँटी रिव्होल्युशन इन इंडिया बाबासाहेब म्हणतात. जेव्हा क्रांती होते, ज्या वेळेला क्रांती होते तेव्हा प्रतिक्रांतीची सुरुवात होते असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. 14 ऑक्टोबरला जेव्हा बाबासाहेबांनी क्रांती केली, आपल्या जीवनाची अखेरची प्रतिक्रांतीची बीज त्यावेळेला त्याच नागपूरमध्ये
उगवलेली होती आणि ती प्रतिकांती आज देशावरती राज करते. याचा विचार करा आपल्याला कुठल्या मार्गाने जायचं आहे. म्हणून बाबासाहेबांनी ज्या ज्या क्रांत्या केल्या त्या बरकरार करण्याचा आपण त्याचे लाभार्थी आहोत. आपण काहीतरी समाजाला याला देण्याचा प्रयत्न झाला पाहिजे हे सांगण्यासाठी मी आज उभा आहे. जास्त वेळ न घेता पुन्हा एकदा भंतेजींचं सगळ्यांचं आभार मानतो की आपल्याशी संवाद साधण्याचा मला योग आला. आपल्याशी माझ्या वाणीला विराम देतो. नमो बुद्धाय. जय भीम. जय संविधान. धन्यवाद साहेब. आज आपण या हिरानंदानी परिसरामध्ये जे 40-45 वर्षापासून बुद्धविहार आहे आणि हे बुद्धविहार फक्त आणि फक्त पूज्य भदंत विशुद्धानंद बुद्धी महाथेरो यांच्यामुळे टिकलेले हे बुद्धविहार आहे. समोरच्या बिल्डर साहेबांनी खूप सारे पैसे देऊ केले पण भंतेजीने घेतले नाही आणि बुद्धविहार आहे तसंच इथं आहे. आणि समोरून असं थोडंसं कोर्टामध्ये केस पण चालू आहे पण तरी समोरून असा सिग्नल पण आला की कारण की भंतेजींचा हट्ट काय आहे की मी विहार बांधन तर इथंच बांधन, तुझे पैसे तू तुझ्या बिल्डिंगमध्ये ठेव. तर पुढून असं थोडंसं सिग्नल पण आला की बुद्धविहार याच ठिकाणी ते करतील. परंतु हे बुद्धविहार आणि ही जागा हे केवळ भंतेजींमुळे या ठिकाणी राहिलेली आहे. आणि या ठिकाणी आपण आलात तर आज करोडो लोक या ठिकाणी आल्यासारखा आम्हाला आनंद आहे कारण की खुद्द आंबेडकर या ठिकाणी आलेले आहेत. तर त्यांना मी एक परमिशन घेतलेली आहे पण तरी तुम्हाला समजावलं पाहिजे की भंतेजी परमिशन घेतात की नाही. तर साहेबांना मी विनंती केली की जे निळ्या झेंड्याच्या अस्मितेसाठी ज्यांनी आपलं बलिदान दिलेलं आहे, शहीद पोचराम कांबळे, शहीद गौतम वाघमारे, शहीद अक्षय भालेराव यांचा इतिहाससुद्धा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर मी त्यांच्या कुटुंबियांना बोलवलेलं आहे. त्यांच्या कुटुंबातील यासाठी मी तो इतिहास या बुद्धविहारामध्ये दोहरवत आहेत की जिथे कुठं थोडेफार प्रमाणामध्ये आपली आंबेडकर शक्ती कमी जर पडत असेल किंवा कमी होत असेल तर त्यांनी या शहीद लोकांचा इतिहास आठवावा. त्यांनाही तुमच्यासारखेच आईवडील होते, त्यांनाही तुमच्यासारखे भाऊ बहीण होते, त्यांनाही जगायचं होतं. परंतु त्यांचं एकच ध्येय होतं की मला बाबासाहेबांचा निळ्या झेंड्याची शानी राखून ठेवायची आहे. जो निळा झेंडा सर्वांना न्याय देतो त्याची ताकद मला व्हायची आहे. आणि त्या लोकांनी प्राण दिला आणि त्या कुटुंबांना या ठिकाणी मी बोलवत आहे जेणेकरून तुम्हालाही लक्षात असलं पाहिजे की आज महाराष्ट्रामध्ये जर बाबासाहेबांचा आवाज बुलंद जर कोणाचा झाला असेल, अनेक लोकांचे हात आहे परंतु ज्यांचं बलिदान झालं यांचं मुख्य हात आहे. तर मी साहेबांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करूया. पहिला परिवारांना मी बोलवतो की अक्षय भालेराव यांच्या परिवाराने समोर यायचं आहे. सुंदर असं सन्मान चिन्ह बनवलेलं आहे. तर भंतेजी आणि आंबेडकर साहेबांच्या हातून सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करूया. या समोर या. हो जा या. इथून समोरून पण स्टेजवरून आले तरी चालतात. भालेराव परिवार या, तिथून या, आता तिथून या. अक्षय भालेरावची माहिती तुम्हाला माहिती आहे का? तरी 2 मिनिटांमध्ये सांगतो. मागच्या 2022ला नांदेड या ठिकाणी अक्षय भालेराव किंवा या गावामध्ये जयंती होत नव्हती. तर जयंती होत नव्हती म्हणून अक्षय भालेरावांनी मोठ्या ताकदीनं जयंती काढण्याचा प्रयत्न केला आणि जयंती काढली पण. परंतु तू आमच्या गावामध्ये बाबासाहेबांची जयंती का काढली याचं निमित्त शोधून त्याला मारून टाकण्यात आलेलो आहे. त्याचे हे काका आहे. त्यांनी जयंती साजरी केली. महाराष्ट्र जागला आणि तिथे दरवर्षी आता चांगली सुंदरपैकी जयंती होते. आपण मुंबईमधून पण मुंबईच्या लोकांमधून पण एक महामोर्चा काढला होता आणि आपण मोर्चाच्या दरम्यान आपण त्या कुटुंबाला त्यावेळेस पण मदत केली होती. तर धन्यवाद भालेराव परिवार सोबत. त्यानंतर
शहीद पोचीराम कांबळे यांची फॅमिली या ठिकाणी मी बोलवत आहेत. त्यांनी सुद्धा स्टेजवर यायचं आहे. साहेबांच्या हातून सन्मान चिन्ह स्वीकारायचं आहे. शहीद पोचीराम कांबळे समोरून आले तरी चालते. शहीद पोचीराम कांबळे यांची सून टाळ्या वाजवा. सुरेखाताई कांबळे हा गहिवरलेला प्रसंग आहे. पूजनीय भिक्खू संघ आणि भदंत शिलबोधीजी आणि भदंत संघ प्रियजी 1 महिन्यापासून संपर्कात होते आणि या निमित्तानं त्यांची कृतज्ञता आपण व्यक्त करतोय. आताच धोंडाबाई कांबळे 2 महिन्यापूर्वी त्यांचं निधन झालं. जायला गेलो तरी तुला अशी एक आर्त हा सुरेखाताई कांबळे आणि त्यांचे देर सुद्धा आलेले आहेत. त्यांनी सुद्धा मंचूर यावं. धन्यवाद भंतेजी. तुम्हाला भिक्खू संघाच्या वतीनं हा मोठा आशीर्वाद आहे. तुम्हाला सर्वांना पोचीराम कांबळे यांच्याबद्दलचा इतिहास माहिती आहे का? माहिती असेल तर हो म्हणा, नसेल तर नाही म्हणा. 2 मिनिटांमध्ये सांगायचा प्रयत्न करतो. माहिती आहे का? ठीक आहे साहेब. मोठं दुर्दैव आहे यांना पोचीराम कांबळेचा इतिहास माहिती नाही शहीदांचा. भंतेजीचा आदेश असेल तर मी सांगतो. नामांतर शहीद गौरव ग्रंथ या ग्रंथाची निर्मिती केली आणि एक श्रामणेर अण्णाथाने या ग्रंथाची जेव्हा निर्मिती केली तेव्हा माझ्या ग्रंथामध्ये भिक्खू संघाची चळवळ मी लिखिबद्ध केली. भदंत विनय वात्सायन, भदंत विशुद्धानंद बोधीजी महास्तवीर आणि सगळी टीम, भदंत खेमधम्म, भदंत धम्म सेवकजी, भदंत धम्मपाल महास्तवीर आणि सुरेश ससाई नावासारखा बौद्ध भिक्खू. हा भिक्खू संघ रस्त्यावर लढत होता. ज्या ज्या वस्त्या जाळल्या गेल्या त्या वस्त्यामध्ये भिक्खू संघाने मुठमुठ अन्न वाढण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही कृतज्ञता निमित्तानं मी व्यक्त करतोय कारण 1 मिनिट थांबा. या ठिकाणी शहीद श्यामसुंदर बनसोडे यांच्या फॅमिलीने सुद्धा वरती यायचं आहे, स्टेजवर यायचं आहे. भंडारा जिल्हा येथील पोचीराम कांबळे साहेबां अच्छा सुहासिनी बनसोडे शहीद झालेले आहेत. त्यांच्या त्या मातोश्री आहेत आणि त्यांचा भाऊ आहे. त्याचबरोबर शहीद चोखाजी गांगुर्डे यांचा परिवार या ठिकाणी स्टेजवर यावं. बाबासाहेबांची जेव्हा निवडणूक होते, बाबासाहेबांसोबत त्यांचं कार्य होतं, त्यावेळी त्यांचा प्रचाराच्या टायमात खून करण्यात आलेला होता. तर बाबासाहेबांनी स्वतः त्यांच्या पत्नीस 3,000 रुपये दिलेले आहेत. अशी सावित्रीबाई चोखाजी गांगुर्डे हे स्वतः स्टेजवर येत आहेत. स्वतः बाबासाहेबांनी त्यांना पैसे दिलेले आहेत 3,000 रुपये त्यांचा पतींचा शहीद झाल्यामुळे. यानंतर शहीद चोखाजी पाईकराव यांची पण हत्या करण्यात आलेली आहे सारीपुत्त नगर. तर यांचा सुद्धा परिवार या ठिकाणी यायचा आहे. अजून 4-5 नावं आहेत ते आपण नंतर घेणार आहेत, ते येण्यासाठी उशीर आहे. तर जो काही हा परिवार शहीदांचा परिवार आलेला आहे तर त्यांचा सन्मान आदरणीय भीमरावजी आंबेडकर साहेब हे करत आहेत. उगाच महाराष्ट्रामध्ये असं बोलल्या जात नाही की बाबासाहेबासाठी आम्ही काही करू शकतो, बाबासाहेबासाठी आम्ही जीव पण देऊ शकतो. तर या लोकांचं बलिदान गेलेलं आहे म्हणून आज आम्ही ताकदीनं बोलतो की बाबासाहेबासाठी आम्ही जीव पण देऊ शकतो. जयंती साजरी करताना पण इथं 14 एप्रिलला जयंती साजरी करण्यासाठी 2-4 पोलीसच्या गाड्या आल्या होत्या आणि सांगत होते की जयंती साजरी करू नका, डीजे वाजवू नका. तर त्यावेळेस मी पण बोललो होतो, काही बाबासाहेबाची ताकदच अशी आहे.
मी बोललो बाबा तुला काय केस करायची कर, पण मी जयंती काळाशिवाय राहणार नाही. शेवटी तो सिनियर पण घाबरला आणि नंतर त्यांनी काही अडचण दिली नाही. नंतर सिनियर चांगले झालेत. सर्वांनी स्टेजकडे तोंड करून राहा आणि सर्वांनी जोरदार 2 मिनिटासाठी कंटिन्यू टाळ्या वाजवत राहा. टाळ्या कमी झाल्या नाही पाहिजे. त्या लोकांनी बाबासाहेबांचं नावासाठी जीव दिला. आपण त्यांचं बलिदान वाढवलं, त्यांचं सन्मान केला पाहिजे, त्यांचं मनोधैर्य वाढवलं पाहिजे. की जरी ते आमच्यातून कालकथित झाले असतील, शहीद झाले असतील, तरी आमच्यामधला एक एक व्यक्ती तुमच्या सदैव परिवारासोबत पाठीशी राहील. भिक्खू संघ तुमच्या पाठीशी राहील. सदैव आम्ही तुम्हाला कुठली अडचण आली तर आम्ही तुमच्या सोबत खंबीरपणे उभे आहोत. जय भीम, नमो बुद्धाय. सोबतच पारसाईटवाले पण येतील. स्टेजवर मी विनंती करतो, सूचनाही करतो की आयुष्यमती वंदनाताई गेवराईकर, जे की SRA डिपार्टमेंटमध्ये डेप्युटी कलेक्टर आहेत, कलेक्टर ताईंना मी विनंती करतो की आपण स्टेजवर यावं. आयुष्यमती वंदनाताई गेवराईकर डेप्युटी कलेक्टर आहेत. बाबासाहेब सांगतात की जे लोक कलेक्टर झाले, डेप्युटी कलेक्टर झाले, तर त्यांनी आपल्या वस्तीमध्ये चक्रा मारल्या पाहिजे, जेणेकरून इतरांना आदर्श भेटला पाहिजे की आपल्याही मुलांनी जर अभ्यास केला तर कसे अधिकारी बनू शकतो आणि अधिकाराची काय पॉवर असते हे लोकांना, आपल्या मुलांना कळलं पाहिजे. तर धन्यवाद देतो ताईंना की आपण या ठिकाणी आलात. तुमचं या ठिकाणी पुष्प देऊन, आशीर्वाद देऊन स्वागत करू इच्छितो. आयुष्यमती वंदनाताई गेवराईकर डेप्युटी कलेक्टर SRA यांनी स्टेजवर यायचं आहे. भारताची राज्यघटना लिहिणारे परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तमाम बहुजनांच्या विकासासाठी, समता, न्याय आणि हक्कासाठी ज्या ज्या विभूतींनी आपले आयुष्य खर्च केले त्या सर्वांना या ठिकाणी मी अभिवादन करतो. आजच्या या महामानवास मानवंदना या कार्यक्रमाच्या अनुषंगाने या ठिकाणी आपण सर्वजण जमलेला आहात. जय भीमनगर बुद्धभूमी वेलफेअर असोसिएशनच्या वतीने हा प्रचंड प्रमाणात घेतलेला हा कार्यक्रम अतिशय सुरेख आणि तेवढाच अभिमानास्पद आहे. आजच्या या कार्यक्रमामध्ये नामांतरामधील शहीद झालेल्या सर्व परिवारांच्या व्यक्तींचं या ठिकाणी सन्मान केला. त्याच्याबद्दल सर्वांच्या वतीने मी या ठिकाणी आपले सर्वांचे आभार व्यक्त करतो. मला या ठिकाणी सूचना देण्यात आली आहे की मसनवटा ही कविता झाली पाहिजे. 1978 4 ऑगस्ट 1978ला नामांतरांच्या पहिली दंगल सुगाव या ठिकाणी झाल्यानंतर सुगाव या गावावरती 2500 लोकांनी जेव्हा हल्ला केला तेव्हा 2500 लोकांसोबत एकटा लढणारा शहीद जनार्दन मावाडे हे माझा बाप आणि अंगावरती 150 घाव झेलणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फक्त नावासाठी तो माझा बाप. आणि मला अभिमान वाटतो की या इतिहासात कुठेतरी कुठल्या तरी पानावरती नामांतर शहीदांच्या परिवारांची नोंद झालेली आहे आणि त्या परिवारामध्ये नामांतर शहीद जनार्दन मावाडे यांचं पहिलं नाव आहे मित्रांनो. 4 ऑगस्ट 1978 सकाळचे 7:30 वाजले असतील. 2500 लोकांनी गावावरती हल्ला केल्यानंतर जवळपास 2 तास एका बोथट तलवारीने 500 लोकांसोबत झुंज देणारा माझा वडील अंगावरची 150 घाव झेलून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावासाठी शहीद झाला. मित्रांनो, सांगताना माझा ऊर भरून येतो आणि अभिमानही तेवढाच वाटतो. या समाजामध्ये असंख्य लोक आहेत जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी आपल्या प्राणांची आहुतीसुद्धा द्यायला तयार आहेत. मित्रांनो,
आणि अभिमान याचा आहे की या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा महापुरुष जन्मने नाही, या जगामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा एखादा महापुरुष जन्मने नाही. दॅट इज कॉल्ड द सिम्बॉल ऑफ नॉलेज. मित्रांनो, हे सांगत असताना मला अभिमान याचा आहे की या ठिकाणी शहीदांच्या परिवारामधले लोक आपल्यामध्ये आहेत आणि ते आपल्यावर बीतलेल्या कथा, आपल्यावर झालेले अन्याय, आपल्यावर झालेले अत्याचार हे त्यांच्या नजरेतून तुम्हाला सांगण्यासाठी या ठिकाणी आहेत. मित्रांनो, बरेच लोक या 17 वर्षाच्या नामांतराच्या संघर्षामध्ये किती लोक शहीद झाले असतील याची जर गणती करायची असेल तर मित्रांनो 150 लोक शहीद झालेले आहेत आणि त्यापैकी 56 लोकांचे नावासोबत आणि दिनांकासोबत यादी माझ्याकडे आहे. मित्रांनो, आणि ही लोक कुणासाठी शहीद झालेत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फक्त नावासाठी. काय हवंय? विद्यापीठाला फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आहे. मित्रांनो, त्याच्या पलीकडे आम्हाला काही नको होतं. आमची 40 वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाच्या संघर्षासाठी गेली. मित्रांनो, 14 जानेवारी 1994ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव औरंगाबादच्या विद्यापीठाला देण्यात आलं. त्यावेळेस आईला जेव्हा मी घेऊन गेलो तेव्हा आई म्हटली की बापू, याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी माझं कुंकू पुसलं गेलं होतं. आज मला अभिमान आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव त्या विद्यापीठाच्या कमानीवर किती शोभून दिसतं आणि प्रत्येक गाण्यामध्ये किती शोभून दिसतो आमचा भीमराव. मित्रांनो, मी म्हणतो, माझी एक कविता आहे मसनवटा. म्या मायला विचारलं, माय हो मसनवटा कुणाचा आहे? म्या मायला विचारलं, माय हो मसनवटा कुणाचा आहे? तेव्हा माय म्हणली, लेका हे मेलेल्या माणसाला पुरतात म्हणून हे मसनवटा त्यांचाच आहे. म्या म्हणलं, नाही माय, नाही माय, हे मसनवटा त्यांचा नाही, हे मसनवटा आता आपला आहे. इथं 1 जनार्दन पुरला तर 100 जनार्दन उगवतील माय, म्हणून हा मसनवटा आपलाच आहे माय, म्हणून हा मसनवटा आपलाच आहे. मित्रांनो, सांगताना अत्यंत अभिमान असा वाटतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावांच्या चळवळीमध्ये कुठल्या तरी पेजवरती, कुठल्या तरी पानावर, कुठल्या तरी ओळीमध्ये शहीद जनार्दन मावाडे यांचं नाव आहे आणि त्या नावासोबत या परिवाराचं सुद्धा नाव आहे. मित्रांनो, मला अभिमान आहे आपल्या समाजाचा, मला अभिमान आहे या ठिकाणी भंते वर्गाचा, ज्यांनी समाजामध्ये धम्म रुजवला, ज्यामध्ये समता रुजवली, न्याय आणि हक्काची भावना रुजवली. मित्रांनो, बोलण्यासारखं भरपूर आहे, वेळ कमी आहे. मित्रांनो, मला बोलण्याची या ठिकाणी संधी दिली, बोलायसाठी खूप आहे. मित्रांनो, आणि हा इतिहास 14 वर्षाचाच नाही आहे, 17 वर्षाचाच नाही आहे, तर आत्तापर्यंतचा आहे. मित्रांनो, आणि एका कार्यक्रमाला जाता जाता आईला हार्ट अटॅक आला. मित्रांनो, आणि 2019ला आई हार्ट अटॅकने गेली. मित्रांनो, आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये ती हजर राहायची. तिला प्रचंड अभिमान वाटायचा आपल्या लोकांचा, आपल्या चळवळीचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. मित्रांनो, हे सांगायला खूप वेळ लागणार आहे. मित्रांनो, 2-2 तास जरी झालं तरी या नामांतरासाठी लढलेल्या लोकांच्या, शहीदांची कहाणी सांगण्यासाठी भरपूर वेळ लागणार आहे. मित्रांनो, मला या ठिकाणी जय भीमनगर बुद्धभूमी वेलफेअर असोसिएशनच्या वतीने आमचे मित्र गाडे साहेब यांनी वारंवार फोन करून या ठिकाणी येण्यासाठी मला विनंती केली. आज मी माझ्या मिसेससोबत या ठिकाणी उपस्थित झालो, त्याच्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी माझा या ठिकाणी आदर केला, सत्कार केला, तुमच्यामध्ये येण्याची मला संधी दिली, त्याच्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. जय भीम, जय भारत. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.